तुम्ही जर कार्बोहायड्रेट एक्सेस खाल्ले, प्रोटीन एक्सेस खाल्ले किंवा फॅट एक्सेस खाल्ली, सगळ्याचं रूपांतर अल्टिमेटली लिव्हर फॅटमध्ये करतं. 30व्या वर्षी अल्कोहोलिक लिव्हर डिसीज व्हायला लहानपणापासून दारू प्यायला पाहिजे, 12व्या-13व्या वर्षापासून. लिव्हरला एकच गोष्ट समजते की आज जास्ती कार्बोहायड्रेट आलेत तर त्याला आपण स्टोअर करून ठेवूया. बायका प्यायला लागल्या आहेत आणि बायकांचं जेनेटिक मेकअप पुरुषांपेक्षा वेगळं आहे. बरोबर. तेवढ्याच प्रमाणात जर बाईंनी दारू प्यायली तर त्यांना कधीच आधी लिव्हरचा प्रॉब्लेम सुरू होईल. ब्रेन डेथ ही जी संकल्पना आहे ते जेव्हा डॉक्टर डायग्नोज करतात त्यानंतरचा एक छोटासा अत्यल्प काळ आहे ज्याच्यामध्ये ऑर्गन्स डोनेट होऊ शकतात. लिव्हरच्या बाबतीत लिव्हरचा अर्धा भाग आपण डोनेट करू शकतो जिवंतपणे. पाल ही सगळ्यांनी बघितलेली आहे. पालीची शेपूट तुटते आणि पालीची शेपूट परत येते. हा जो चमत्कार आहे तो निसर्गात ह्युमन लिव्हरमध्ये नक्की होतो. लिव्हर रिजनरेट होतो. तो ऑर्गन असं नाहीये की एकदा ऑर्गन काढला की तो कपाटात ठेवला आणि नंतर आपल्या सोयीनुसार बसवला, असं नाहीये. ऑर्गन डोनेट करण्याचा जो काही निर्णय आहे तो अतिशय स्तुत्य निर्णय आहे. आपल्याला ऑर्गन वाईज वेटिंग लिस्ट असतात आणि हे ZTCC पुणेचं महत्त्वाचं काम आहे. ऑर्गन वाईज वेटिंग लिस्ट मेंटेन करणं. तर ब्रेन स्टेम डेथ हा शब्द कोणीही ऐकला, कोणीही म्हणजे लहान मुलांनी, मोठ्या माणसांनी, स्टुडंटनी, डॉक्टरनी, तर दॅट इज इक्विव्हॅलंट टू ऑर्गन डोनेशन. हे कुठेतरी गणित आपल्या डोक्यात फिक्स होतं. आरपार कॅफेमध्ये स्वागत आहे. आज आहे आपल्याबरोबर डॉक्टर शीतल महाजनी, वर्ल्ड रिनाउंड लिव्हर स्पेशलिस्ट अँड ऑल्सो ऑर्गन डोनेशन या कार्यामध्ये अनंत काळ खूप काम केलेल्या डॉक्टर शीतल महाजनी. फॅटी लिव्हर, लाईफस्टाईल डिसीजेस ह्याच्याबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात असतात किंवा ऑर्गन डोनेशन हे आपण म्हणलो तरी आपल्याला ऐकायचंही नसतं, बोलायचंही नसतं. पण मला असं वाटतं की लुक ॲट दिस एपिसोड, पूर्ण ऐका, खूप माहिती आहे ह्याच्यात. लिसन टू शीतल. लिव्हरचं जसं आपण मगाशी पण बोलत होतो की आजकाल खूप जास्त दिसायला लागले आहे. किंवा फॉर एक्झाम्पल आता मी दिवसभर जे कन्झ्युम करतो, समजा इंस्टाग्राम रील्स कन्झ्युम करतोय, यूट्यूब व्हिडिओज पाहतोय, पॉडकास्ट पाहतोय, त्यात लिव्हर सब्जेक्ट प्रॉमिनंटली यायला लागलं. म्हणजे याच्या आधी मला आठवतं, आय थिंक हार्ट डिसीजबद्दल खूप बोलत होतं आणि ते एवढं ऐकलं की ते आता लिटरली आम्हाला असं जाणवायला लागलं की ओके, खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे हा आणि त्याच्याबद्दल माहीत नव्हतं. म्हणजे एका टाईमला आज आम्ही बोलताना सर्च करत होतो की ते आपल्या मराठी गाण्यामध्ये खूप लिहितात, काळीज माझं तू वगैरे, जिगर, कलेजा. आणि आम्हाला असं वाटायचं की ते एवढं डिस्कस नसल्यामुळे ते हृदयालाच हे करतात का. पण त्यानंतर कळलं नाही, काळीज म्हणजे आय थिंक लिव्हर. हा, ते एवढं इम्पॉर्टंट पार्ट आहे, एवढं बोललं गेलंय. सो आता खूप बोललं जातं त्याच्याबद्दल. आता कसं आहे ना, लिव्हर किंवा यकृत हा आपल्या शरीरातला खूप महत्त्वाचा ऑर्गन आहे. तो बाहेरून कुठून दिसत नाही, त्याची फार काही आधी प्रसिद्धी नव्हती, तुम्ही म्हणता तसं. हार्ट हे सगळ्यांना माहिती असतं की हार्ट बंद झालं की माणसाचा मृत्यू होतो. तर असं आहे की लिव्हरला शरीराची मेटाबॉलिक फॅक्टरी म्हटली जातं. त्याला ऑलमोस्ट 500च्या वर फंक्शन्स लिव्हर आपल्या शरीरासाठी करत असतं. आताची आपली जी बदललेली लाईफस्टाईल आहे त्यामुळे लिव्हरचे आजार खूप प्रमाणामध्ये दिसू लागलेत. पूर्वी एक असं होतं, एखादा माणूस दारुडा आहे, खूप जास्ती दारू पितोय, तर अशाच, मी मुद्दामून दारुडा हा शब्द वापरला कारण की त्या एवढ्या एक्स्ट्रीम स्टेपलाच लिव्हरचा आजार होतो असं एक जनसामान्यांची समजूत होती. पण ॲक्च्युली तसं नाहीये. समाजात जर तुम्ही डोळे उघडून आजूबाजूला बघितलं तर असं लक्षात येतं की खूप लोकांची वजनं वाढली आहेत. पोटाचा घेर वाढलेला दिसतो, लहान मुलं असो, मध्यमवर्गीय असो किंवा एल्डरली असो. तर हे ज्या पोटावर चरबी दिसते त्याच्यातच लिव्हरमध्ये जर डोकावून बघितलं आपण सोनोग्राफी करून किंवा दुसऱ्या काही तपासण्या करून, तर आपल्याला लक्षात येतं की फॅटी लिव्हरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. सो ऑलमोस्ट 30% लोकांना फॅटी लिव्हर आहे. 30% लोक, 100 30 लोकांना काही प्रमाणामध्ये फॅटी लिव्हर आहे. इतकं त्याचं प्रमाण आहे. आता तुम्ही म्हणाल की फॅटी लिव्हर आहे मग काय झालं, तर ह्या फॅटी लिव्हरचं पुढे जाऊन रूपांतर लिव्हरच्या आजारामध्ये होऊ शकतं. फॅटी लिव्हरमुळे फायब्रोसिस होतो, सिरोसिस होतो, नंतर मग कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. म्हणून हा सगळा अवेअरनेस दिसतो. तू म्हणत होतीस पोटाचा घेर, त्या पोटाचा घेर आपण ज्यावेळेला कॉलेजला होतो त्यावेळेला आपण चवळीची शेंग किंवा याच कॅटेगरीत होतो, राईट? बिकॉज आपण मे बी त्यावेळेचं फूड किंवा एवढं बाहेर खाणं नसायचं आणि आयडियल काही मेजरमेंट्स पण मला आठवत आहेत की सांगितले जायचे की फॉर एक्झाम्पल 80 सेंटीमीटर्स वेस्ट मुलीची आणि 90 सेंटीमीटर्स. तर हे मेडिकली राईट आहे? 100% बरोबर आहे. हे जे असं सर्वसाधारणपणे म्हणलं जातं की तुमचं शेवटची डिग्री घेताना जे वजन असेल
किंवा आमच्या बाबतीत डॉक्टरांमध्ये असं एक म्हणतात की तुमचं इंटर्नशिपमध्ये जे वजन होतं तेच तुमचं आयुष्यभर राहायला पाहिजे. तुम्ही सगळे म्हणाल की हे किती इम्पॉसिबल आहे, ते कपडे पुरत नाहीत आता, ही फॅक्ट आहे. कारण आता झालंय कसं की आपल्याला अवेलेबिलिटीचा प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे सगळ्या गोष्टी इतक्या अवेलेबल आहेत. आता पूर्वी आपलं खाणं साधं होतं कारण आपल्याला दिवाळीचे पदार्थ फक्त दिवाळीत मिळायचे. एरवी आई वडील ओरडायचे, अरे तुम्ही हे काय खाताय, हे नाहीच, म्हणजे घरातच नसायच्या वस्तू. बदाम, काजू, पिस्ते ह्या गोष्टी ह्या क्वचित कधीतरी मिळायच्या. आत्ताच दिवाळी झाली, ख्रिसमस झाला, प्रत्येकाच्या घरी 1-1 किलो, अर्धा किलो बदाम एकमेकांना देण्याची पद्धत झाली आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी दूरपर्यंत आपल्याला विचार करायला पाहिजे. कारण एक्सेस फूडमुळे एक्सेस वजन होतं. तुम्ही एक्सरसाइज कितीही केलात तरी तेवढं तुमच्या कॅलरीज बर्न करू शकत नाही तुम्ही दिवसभरामध्ये. त्यामुळे शेवटी आपण जे काय खातो त्याच्यावर बंधन येणं गरजेचं आहे. आणि तुम्ही विचारत होतात की फिगर्स काय आहेत, तर फिगर कसं आहे की बॉडी मास इंडेक्स म्हणून एक बॉलपार्क इंडेक्स आहे, ज्याच्यामध्ये आपली हाईट जी कायम कॉन्स्टंट असते, वजन वाढत असतं. त्यामुळे वजन म्हणजे वेट इन किलोग्रॅम्स डिवायडेड बाय हाईट इन मीटर स्क्वेअर असा तो फॉर्म्युला आहे आणि आपल्या स्मार्टफोनमध्ये स्मार्टली ते उपलब्ध आहे. तर हा जो BMI आहे जर तो आपण बघितला तर आपल्या एशियन लोकांसाठी तो 23.5च अप्पर लेवल आहे. जर आपण कॅल्क्युलेट केलं तर प्रत्येकाचा BMI थोडा बहुत जास्ती असू शकतो. म्हणजे प्रत्येक जणच फॅट आहे किंवा ओबीज आहे. आता ही ओबिसिटी एका प्रमाणाच्या बाहेर गेली की ते म्हणतात की ही मेटाबॉलिक म्हणजे इम्प्रॉपर ओबिसिटी आहे किंवा ज्याच्यासाठी आपल्याला ट्रीटमेंटची गरज आहे. पण गोईंग बॅक टू युअर पॉइंट की ह्या ज्या काही फिगर्स आहेत ह्या महत्वाच्या आहेत. म्हणजे लहान मुलंही लहानच दिसायला पाहिजेत वजनाने. असं नाहीये की आत्ताचं कसं आहे की 10वीतला जर एखादा स्टुडंट असेल, मला कोणाला डिमीन करायचं नाहीये किंवा बॉडी शेमिंगचा इथे विषय नाहीये, पण 10वीतला मूल, त्याची आई, त्याची आजी या सगळ्यांचा साईज जर सेम असेल तर कुठेतरी चुकलंय काहीतरी. म्हणजे आजी आणि आईचा पण साईज कमी असू शकतो, पण मला म्हणायचं असं की लहान मुलांचा वजनाचा प्रॉब्लेम आहे, हा सोसायटीचाच प्रॉब्लेम आहे. वजनाचा प्रॉब्लेम होतीस की 30% लोकांना फॅटी लिव्हर आहे. तर इंडिया इज कन्सिडर्ड कॅपिटल किंवा लिडिंग डायबिटीस बरोबर आहे, हे आहे डिसीजेस. बट डायबिटीस आणि हायपरटेन्शन आणि ऑल दीज थिंग्स ऑल्सो कॉन्ट्रीब्यूट टू फॅटी लिव्हर किंवा लिव्हर डिसीजेस. हे सगळं एकत्र म्हणजे ब्लड प्रेशर, डायबिटीस, हार्ट डिझीज, हायपरलिपिडिमिया, थोड्याफार प्रमाणात थायरॉइडचे प्रॉब्लेम्स, थोड्याफार प्रमाणात ओबिसिटी आणि फॅटी लिव्हर, हे एकाच माळ्यातले मणी आहेत. कुठला तरी मणी आधी येणार आहे, कुठला तरी नंतर येणार आहे. आणि त्यात स्ट्रेस. सो जसं जसं माणसाचं वजन वाढतं तसं वन इज एक्सपोज टू ऑल दीज प्रॉब्लेम्स. सो आपण बघतो की 30व्या वर्षीच लोकांना डायबिटीसची औषधं चालू आहेत, ब्लड प्रेशरची औषधं लवकर लागत आहेत, त्यांच्या सोनोग्राफीत बघितलं तर त्यांना फॅटी लिव्हर पण आहे, लिपिड्सची पण झगडतायत ते. सो हा जो सगळा एकत्रित गोष्टी आहेत याला मेटाबॉलिक सिंड्रोम असं नाव आहे. आणि ह्या सगळ्या स्पेक्ट्रमला अजूनही मेटाबॉलिकली असोसिएटेड लिव्हर डिझीज किंवा मॅसल्ड असं एक नवीन टर्मिनॉलॉजी आहे. सो ह्याच्यात कधी फॅटी लिव्हर आधी येते, कधी डायबिटीस आधी येतो, कोण आधी येईल असं माहीत नाही, पण काही वेळेस सगळे प्रॉब्लेम्स मग हळूहळू दिसायला लागतात. त्यामुळे मी तर म्हणते की तुम्ही मेटाबॉलिक सिंड्रोम टाळण्यासाठी एक चांगली लाईफस्टाईल जर अंगीकारलीत, खाण्यापिण्याच्या डिसिप्लिनरी सवयी जर पाळल्यात तर सगळ्यापासूनच आपण दूर राहू शकतो. बरोबर. सो त्यामुळे ह्याला प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनमध्ये खूप मोठं स्थान आहे की आपण हे कसं प्रिव्हेंट करू. आता एक सांगताना एक फॉर एक्झाम्पल आपण फॅट म्हणजे वजन वाढू नये बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचले की तुम्ही जे एक्सेस फॅट घेता ते तुमच्या शरीरात जमा होतं वगैरे. हे लिव्हरचं कसं फंक्शन आहे? लाईक मी शुगर खाल्ली किंवा मी खूप ऑइली फूड खाल्लं, मी एक्स्ट्रा कॅलरीज इंटेक केल्या, तर त्या लिव्हरला कशा अफेक्ट करतात? म्हणजे सोप्या भाषेत लोकांना समजायचं असेल. सो आता थोडक्यात काय आहे, मी म्हणलं तसं आहे की लिव्हरला मेटाबॉलिक फॅक्टरी म्हणतात शरीराची. हे तर सगळ्यांना कळतं की आपण जे आहार घेतो त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन हे मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. म्हणजे थोडक्यात तोंडाने आपण खाल्लेल्या वस्तू आपल्या आतड्यातून रक्तात जाऊन रक्तातून त्या लिव्हरमध्ये जातात पुढच्या प्रोसेसिंगसाठी. लिव्हरला एकच गोष्ट समजते की आज जास्ती कार्बोहायड्रेट आलेत तर त्याला आपण स्टोअर करून ठेवूयात, उद्या जर या माणसाने खाल्लं नाही काही तर त्याला त्याच्या काही म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये याचा फायदा होईल. त्यामुळे स्टोरेज हे कायम फॅट स्वरूपात होतं.
तुम्ही जर कार्बोहायड्रेट एक्सेस खाल्ले, प्रोटीन एक्सेस खाल्ले किंवा फॅट एक्सेस खाल्ली, सगळ्याचं रूपांतर अल्टिमेटली लिव्हर फॅटमध्ये करतं. मग ती शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी फॅट जमा होते. आपल्या चरबीच्या खाली, स्किनच्या त्वचेच्या खाली चरबी जमा होते, हातावर होते, पायावर होते, पोटावर होते, शरीराच्या सर्व भागांवर होते. गाल पण लोकांचे मोठे दिसायला लागतात, हनवटीच्या खालचा भाग आहे तिथे पण फॅट जमा होते. हे बाहेरून दिसणारी फॅट आहे. आपण म्हणतो की हा माणूस जाड झालाय, परंतु त्याचबरोबर इंटरनल ऑर्गन्समध्ये सुद्धा फॅट जमा होते. हार्टवर फॅट असते, लिव्हरच्या मध्ये फॅट जाते, पोटातल्या अजून काही महत्वाच्या ऑर्गन्सच्या अवतीभोवती फॅट जाते, रक्तवाहिन्यांच्या आत फॅट जाते, सगळीकडे फॅट जमा होऊ शकते. त्यामुळे लिव्हरचा हा महत्वाचा रोल आहे या सगळ्या मेटाबॉलिझम मध्ये आणि बॅलन्सिंग ऍक्ट मध्ये. म्हणजे व्हिज्युअलाइज करताना, म्हणजे फॉर एक्झाम्पल हार्टचे बरेचसे व्हिडिओ किंवा आपल्याला नाही का धडकताना वगैरे दिसतंय, तर लिव्हर आय डोंट नो, म्हणजे किंवा बऱ्याचशा ज्या पोस्ट येतात त्या एवढंच येतात, म्हणजे इमॅजिन नाही होत आहे. त्याची साईज वगैरे काय आहे का, की एवढा मोठा काम करताय तर त्याची किती? सो लिव्हर हा बऱ्यापैकी सॉलिड ऑर्गन आहे आणि तो बऱ्यापैकी मोठा ऑर्गन आहे. आपली यकृताची जी म्हणजे आपली फासळी जी आहे उजव्या बाजूची, त्याच्या आत लिव्हर बसलेली असते खोबडीमध्ये. त्यामुळे बाहेरून कुठून ती लिव्हर अशी लागत नाही किंवा आपल्याला त्याचं फील पण होत नाही की बाबा इथे लिव्हर आहे. लोकांना किंबहुना माहित पण नसतं लिव्हर उजवीकडे का डावीकडे. सो शरीराच्या उजव्या भागामध्ये लिव्हर बसलेली आहे बरगड्यांच्या आत. आणि साधारण ॲडल्ट लेडीची लिव्हर ही 1000 ते 1200 ग्रॅमची असते. पुरुषाची लिव्हर एक 1200, 1400, 1500 ग्रॅमची असते. एवढी मोठी आहे लिव्हर, साधारण 1 किलो लिव्हर आहे शरीरात. आणि लिव्हरला सगळ्यात बहुतेक यंगेस्ट ऑर्गन ऑफ द बॉडी समजलं जातं ना, म्हणजे ते म्हातारं होत नाही असं म्हणतात. हा, म्हणजे लिव्हरला फारसं एजिंग नाही. तुम्ही जर नीट लिव्हर सांभाळली तर 80व्या वर्षी सुद्धा लिव्हर डोनेट करता येऊ शकते जर ती चांगली असेल तर. अशा आमच्याकडे काही केसेस झालेल्या आहेत की यकृतारोपणासाठी एल्डरली माणसाची किंवा व्यक्तीची लिव्हर वापरली गेलेली आहे. तुझं काम ऑर्गन डोनेशनमध्ये खूप ऐकलेलं आहे, तर हा प्रोसेस तुझा नॅचरल होता का हे तू ठरवूनच केलेलं होतंस? ऍक्च्युली कसं झालं, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजीतलं शिक्षण झाल्यानंतर मी जेव्हा वेल्लोरला ज्युनियर कन्सल्टंट म्हणून होते तेव्हा यकृताच्या आजारांशी मला एक वेगळ्या प्रकारचं एक्सपोजर झालं. आणि तिथून मला लिव्हरच्या आजारांशी कुठेतरी आपल्याला काम करायचंय याची मनामध्ये खूणगाठ बांधली गेली. पुण्यात आल्यानंतर एकदा अशी एक संधी मिळाली की डॉक्टर बोकील म्हणून आहेत, तर त्यांचा डॉक्टर रेलांशी संपर्क आला होता, जे लंडनमधले सर्वात प्रख्यात लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन समजले जातात. त्यांचा संपर्क आल्यावर अशी एक ऑपॉर्च्युनिटी होती की लिव्हर ट्रान्सप्लांट सेंटरला आपल्याला 1 महिना व्हिजिट करायची. एवढं तर मला माहिती होतं की लिव्हर ट्रान्सप्लांट ही मोठी प्रोसेस, अशी 1 महिन्यामध्ये काही आपल्याला शिकता येणार नाहीये. माझ्या पुस्तकामध्ये, टेक्स्टबुकमध्ये एक छोटासा पॅरेग्राफ होता यकृत रोपणाबद्दल. तिथे कुठेतरी त्याची इंट्रोडक्शन झाली. मी तिथे गेले, मला लक्षात आलं की अरे लिव्हर ट्रान्सप्लांट नंतर माणसं जगतात. आणि लिव्हरच्या आजाराचा हा एक्स्ट्रीम ट्रीटमेंट आहे की एकदम खराब झालेली लिव्हर बदलायची. तर त्याच्यात मला कुठेतरी लिव्हर ट्रान्सप्लांटमध्ये इंटरेस्ट झाला. मग लिव्हर डिझिजेसमध्ये इंटरेस्ट झाला. हा उलटा इंटरेस्ट होता, म्हणजे ट्रान्सप्लांट होत आहे म्हटल्यावर पूर्ण स्पेक्ट्रम क्लिअर दिसायला लागला. आणि मग मी 1 वर्षाच्या शिक्षणासाठी गेले आणि तिथे अजूनच क्लॅरिटी आली. मग मला तिथे ऑपॉर्च्युनिटी होती की आपण तिथेच थांबावं का, तिकडे तर जॉब ते ऑफर करतात ते एकदा कोणी इंटरेस्टेड वाटलं की. पण मला असं वाटलं की आपल्या पुण्यामध्ये लिव्हर आजारांबद्दल काहीच कोणाला माहीत नाहीये, ट्रान्सप्लांट होत नाहीत, तर आपण पुण्यात जावं आणि ट्रान्सप्लांट सुरू करावी. अशा एका विचाराने झपाटल्यामुळे इथपर्यंतचा प्रवास झाला. आणि लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी अर्थातच लिव्हर लागते म्हणून ऑर्गन डोनेशनमध्ये इंटरेस्ट तयार झाला. आणि मग लक्षात आलं की ऑर्गन डोनेशन जर जास्ती प्रमाणात झालं तर प्रत्येक ज्यांना एंड स्टेज लिव्हर डिझीज आहे, किडनी डिझीज आहे, हार्ट डिझीज आहे, लंग डिझीज आहे, या सगळ्यांनाच मदत होणार आहे. त्यामुळे ऑर्गन डोनेशनमध्ये काम सुरू झालं. असं ते एकमेकाला पूरक होतं. आणि ऑर्गन डोनेशनच्या कामाला तर खूपच त्याचं स्वरूप खूप मोठं आहे आणि त्याची खूप आजही गरज आहे. म्हणजे पुणे इज टॉपिंग आता ऑर्गन डोनेशनमध्ये, किंवा इंडियामध्ये 3रं आहे. म्हणजे इनफॅक्ट पुणे हे मुंबईच्याहून जास्त आहे हे डोनेशन होतात. पुण्यामध्ये आता कसं आहे, आपल्या पुण्यासाठी झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर म्हणून एक ZTCC अशी संस्था आहे आणि ती ऑर्गन डोनेशनचं काम पुण्यासाठी बघते, पुणे रिजनसाठी. आता पुणे रिजनमध्ये आपल्याला सातारा, कोल्हापूर, कराड किंवा इकडच्या बाजूला सोलापूर हे सुद्धा पुणे रिजनमध्ये येतात. सो हे झोनल आहे
आपली मेन संस्था जी आहे त्याला सोटो असं म्हणतात. सो महाराष्ट्रासाठी या 4 सोटो सारख्या काम करतात या 4 संस्था. त्यांच्यावर रोटो म्हणजे रिजनल एक ऑर्गनायझेशन आहे, त्यांच्यावर नोटो आहे. हा नवीन रिफॉर्म आहे, कारण आपल्या देशामध्ये एकच नियम असावा वरून खालपर्यंत ऑर्गन डोनेशनसाठी, म्हणून हा रिफॉर्म झालाय. सो आता ह्याच्यात सिस्टीम्स येतात नक्कीच. आणि ह्या सगळ्या महाराष्ट्राचं जे काही स्टॅटिस्टिक्स आलंय 2024चं, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं अख्ख्या भारतामध्ये 3रं स्थान आहे स्टेट वाईज. पहिलं तमिळनाडू आहे, दुसरं तेलंगणा आहे आणि तिसरं आपला महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्रातल्या या ज्या 4 ZTCCs आहेत त्याच्यात पुणे रिजनमध्ये सर्वात जास्ती डोनेशन्स झालेत. म्हणजे 70 डोनेशन झालेत ह्या वर्षी. आज अगेन 60 मुंबईत, एका ते 30-35 मला वाटतं नागपूरला झालेत आणि 4-5 औरंगाबादला झाले. अशा 4 आहेत. म्हणजे हे डोनेशन करतात बऱ्याच वेळा ते आपल्यापर्यंत येत नाही की कोणत्या प्रकारचं डोनेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्लड डोनेशन इन जनरल सगळ्यांना माहिती आहे, आय डोनेशन काही प्रमाणात माहिती आहे. तर डोनेशन होतं म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये होतं, म्हणजे लाईक किंवा त्याचा क्रायटेरिया पण काय. किंवा काही प्रोसेस ऐकले की कोणी ब्रेन डेड पेशंट असेल तर त्याच्यासाठी कॉरिडॉर बनवलं वगैरे असंही ऐकलेलं. म्हणजे ब्रेन डेड आणि कार्डियक डेड म्हणजे डेथ, राईट, त्याच्यात वेगवेगळे ऑर्गन्स ट्रान्सप्लांट होतात असं ऐकलेलं. सो आता आपलं ऑर्गन डोनेशनचा जो लॉ आहे त्या लॉ नुसार एखादी व्यक्ती ब्रेन डेड झाली तर त्यांना ऑर्गन सर्व डोनेट करायचं कायद्याने परमिशन दिलेली आहे. आता संक्षिप्तपणे मी सांगते ही प्रोसेस कशी असते. सपोज कोणी ब्रेन डेड झालं तर त्यांची कन्सेंट त्यांचा नेक्स्ट ऑफ किन देतात. म्हणजे नवरा बायको किंवा मुलं किंवा आई वडील हे कन्सेंट देऊ शकतात. आणि तशी कन्सेंट झाल्यावरच टेक्निकली ऑर्गन्स डोनेट करू शकतो आपण. झालं हे डॉक्टर सांगतात. ऍब्सोल्युटली. सो ब्रेन डेथ हे डायग्नोसिस हॉस्पिटलमध्येच होऊ शकतं. त्यामुळे असा पेशंट जो असतो तो कुठल्या तरी क्रिटिकल केअर म्हणजे ICUच्या ह्याच्यामध्ये अंडर तो ऍडमिट असतो. आणि जेव्हा मेंदू मृत होतो म्हणजेच थोडक्यात मेंदूचं काम इरिव्हर्सिबली डॅमेज झाल्यामुळे परत येणार नसतं किंवा ब्रेन डेथ ही जी संकल्पना आहे ते जेव्हा डॉक्टर डायग्नोज करतात त्यानंतरचा एक छोटासा अत्यल्प काळ आहे ज्याच्यामध्ये ऑर्गन्स डोनेट होऊ शकतात. सो कन्सेंट होणं महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट ते ऑर्गन्सचं ब्लड सर्क्युलेशन मेंटेन करणं गरजेचं आहे. आणि ते करण्यासाठी आपल्याला ते ICUतली जी सगळी टीम असते त्यांची मदत असते. ह्याच कालावधीमध्ये ते ऑर्गन असं नाहीये की एकदा ऑर्गन काढला की तो कपाटात ठेवला आणि नंतर आपल्या सोयीनुसार बसवला, असं नाहीये. ऑर्गन्स हा तेव्हाच्या तेव्हाच बसवायला लागतात. त्यामुळे त्याचा जो कोल्ड इस्टिमिक टाइम म्हणतो आपण तो सुद्धा प्रत्येक ऑर्गनचा ठरलेला आहे. हार्टच्या बाबतीत अत्यल्प असतो, लंग्सचा अत्यल्प असतो, लिव्हर थोडीशी 8-10 तासामध्ये आपण वापरू शकतो, किडनी 15 तासात वापरू शकतो. मी हे तुम्हाला सांगते कारण आपल्याला माहित पाहिजे की किती पटकन हे सगळं करायला लागतं. आणि हे परत कुठल्या तरी पेशंटला बसवायची असते ती लिव्हर, त्यामुळे त्यांची पण सगळी तयारी चालू करायला लागते. सो हे एक असं युद्ध पातळीवरचं एक 100-150 लोक काम करत असतात. एखादा जर ब्रेन डेड डोनर असेल आणि त्यांच्या फॅमिलीने आपल्याला जर ऑर्गन डोनेशनची कन्सेंट दिली तर हा एक प्रकार झाला. दुसरा एक असतो तो म्हणजे लिव्हिंग डोनेशन. आपल्याला 2 किडनीज असतात, दोनातली एक किडनी डोनेट करता येते. अर्थातच नातेवाईकांनाच करता येते. त्यामुळे ब्लड रिलेटिव्ह, फर्स्ट डिग्री रिलेटिव्हनाच हे डोनेशन होऊ शकतं. काही वेळेस एखादा चुलत भाऊ किंवा आत्ते बहीण असं पण करू शकतात, पण ते आपल्याला नातं डिक्लेअर करायला लागतं आणि सिद्ध करायला लागतं. तसंच लिव्हरच्या बाबतीत लिव्हरचा अर्धा भाग आपण डोनेट करू शकतो जिवंतपणे. कारण लिव्हर हा एकच शरीरातला ऑर्गन आहे की ज्याच्यामध्ये रिजनरेशनची कपॅसिटी आहे. सो आपण फॅटी लिव्हर पासून ही चर्चा सुरू केली. सो फॅटी लिव्हर कॅन बी रिव्हर्स्ड. सो सिमिलरली नॉर्मल लिव्हर कॅन रिजनरेट. नॉर्मल लिव्हरचे जर 2 भाग केले तर देणाऱ्याच्या आणि घेणाऱ्याच्या दोन्ही शरीरांमध्ये ते पूर्ववत होऊ शकतात. मग आम्हाला लोक विचारतात मग आम्ही अजून एकदा डोनेट करू शकतो का? तसं नाही होऊ शकत. एकदाच डोनेट करू शकतो, पण ती रिजनरेशनची लिव्हरला कपॅसिटी आहे म्हणून लिव्हर रिजनरेट होऊ शकते, म्हणून जिवंतपणे पण डोनेशन होऊ शकतं. आपल्या पुणे शहरामध्ये साधारणपणे 100 ते 125 लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट होतात एका वर्षात. वेगवेगळ्या सेंटर्सला धरून साधारण 25 सेंटर्स आहेत आपल्या पुण्यामध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटची. सो इतकी त्याची व्याप्ती वाढलेली आता. म्हणजे अवेअरनेस पण झालेला आहे. आणि तू जेव्हा मगाशी म्हणत होतीस की ICUची टीम असते, बाहेरची टीम असते, तर ही सगळी इकोसिस्टीम कदाचित पुण्यात खूप जास्त मॅच्युअर लेवलला आलेली आहे म्हणून एवढं पण होत असेल. अगदी बरोबर.
आणि आता आपण बघितलं की लिव्हर डोनेशनला फॉर एक्झाम्पल कोणी फॅमिलीतला मेंबर लागतो वगैरे, सो इन जनरल मग ज्या अफवा उडतात की माहित नाही किंवा बातम्या पण येतात किंवा त्या सेन्सेशनलाइज झालेल्या असतात की कोणाला उचलला, त्याचा हे घेतला ते घेतला, आय डोंट नो, पण ते लिहिलेलं किंवा वाचलेलं आहे बरोबर. त्याच्याबद्दल. पूर्वी कधीतरी एखाद दोन असे इन्सिडेन्सेस झालेले आहेत, पण आता आपली म्हणून मी तुम्हाला ती सगळी सिस्टीम सांगितली, ZTCC, रोटो, सोटो, लिगली डेफिनेटली अलाउड नाहीये. आणि आपल्या गव्हर्नमेंटचा सुद्धा खूप अतिशय महत्वाचा रोल आहे. म्हणजे प्रत्येक ट्रान्सप्लांटला परमिशन द्यायला, सेंटरला परमिशन द्यायला गव्हर्नमेंटची परमिशन लागते. त्यामुळे तिकडचे तज्ज्ञ येऊन त्या डॉक्टरांना सुद्धा सर्टिफाय करतात की ओके हे करू शकतात, या हॉस्पिटलमध्ये करू शकतात. त्याच्यात सगळं बघितलं जातं की इथे एथिकल प्रॅक्टिसेस होत आहेत ना, इथे सगळी सोय आहे ना, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. तसंच ऑर्गन डोनेशनच्या बाबतीत सुद्धा जर मी म्हणलं की नाही मी ऑर्गन डोनेशनमध्ये इतके वर्ष काम केलंय, माझ्या कुठल्या कुठल्या ओळखीच्या कोणाला लवकर ऑर्गन मिळून द्यावा, तर ते पण शक्य नाहीये. तिथे प्रत्येक ऑर्गनच्या गाईडलाईन्स आहेत आणि गाईडलाईन्स वाईजच ऑर्गन अलोकेशन होतं. त्यामुळे ते तिथे पण नियंत्रण आहे. म्हणजे लिव्हिंग डोनेशनला सुद्धा नियंत्रण आहे आणि मेंदूमृत पेशंटच्या डोनेशनला सुद्धा नियंत्रण आहे. आणि त्या गरजू माणसालाच त्याची स्वतःची टर्न आल्यावरच ते मिळतं. टर्न हा सोपा शब्द झाला. हे गाईडलाईन्स जे आहेत त्या गाईडलाईन्सच्या नुसारच ऑर्गन अलोकेशन होतं. आणि हे ऑर्गन अलोकेशन पुण्यासाठी पुणे ZTCC बघतं. त्यांच्यावर सोटो रोटो आहेत महाराष्ट्रातले, जे मुंबईमध्ये ऑफिसेस आहेत तिथे काही त्यांनाही सुपरवाइज करायला नोटो आहे. आणि हे प्रत्येक रात्री घडत असतात. जेव्हा डोनर असतात तेव्हा ही सगळी यंत्रणा जागी असते. आता कालचंच उदाहरण द्यायचं झालं तर मुंबईचा एक ऑर्गन पुण्याला येणार होता. मला 2:30-3 वाजता त्यांचा फोन आला की मॅडम ह्याचं तुम्ही जरा अप्रुव्हल द्याल का. अप्रुव्हल म्हणजे हे प्रत्येकाच्या स्पेशालिटी कमिटीज आहेत. त्यामुळे त्या कमिटीचा मेंबर म्हणून मला काल विचारण्यात आलं रात्री. सो अशी सगळी ते नेक्सस आहे आणि इट वर्क्स 24 hours, रात्री पण आणि दिवसा पण. मल्टी डिपार्टमेंट सारखंच आहे हे. याच्यात पोलीस परमिशन किंवा हे सगळ्या यंत्रणा इन्व्हॉल्ड आहेत. मी म्हणलं तसं की पोलिसांचा पण खूप जास्ती रोल आहे. कारण की मेंदूमृत झालेले जे पेशंट्स असतात ते कधी कधी रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंटचे असतात, त्यांचे MLC केसेस असतात. त्यामुळे पोलिसांचं आपल्याला नो ऑब्जेक्शन लागतं. सो जेव्हा आम्ही ट्रेनिंग देतो तेव्हा इव्हन पोलीस डिपार्टमेंटसाठी सुद्धा आम्ही कार्यक्रम केलेले आहेत, त्यांना अवेअरनेस क्रिएट करायला. तुम्ही मगाशी म्हणालात ग्रीन कॉरिडॉर. सो हा ग्रीन कॉरिडॉर हा पोलीस डिपार्टमेंट बघतं, ट्रॅफिक पोलीसच्या अंडर येतो तो. त्यामुळे त्यांनाही फोन जातो की आज असा असा डोनर आहे, आपल्याला पुणे एअरपोर्ट पासून ते सपोज दीनानाथ पर्यंत ऑर्गन घेऊन जायचं आहे. तर तो नेण्यासाठी जी काय मधलं आपल्याला माहिती आहे पुण्याचं ट्रॅफिक कसं आहे. सो ग्रीन कॉरिडॉरचा अर्थ आहे की तो ऑर्गन कुठेही न थांबता तिथे पोचावा. म्हणजे जर या प्रवासाला कुठल्याही स्टँडर्ड व्हेकलला किंवा ॲम्ब्युलन्सला जर 15 मिनिटं लागत असतील तर ते 15 मिनिटात ऑर्गन पोचावा. आपल्या ट्रॅफिकमुळे 1 तास 15 मिनिटांनी पोचू नये, हा ग्रीन कॉरिडॉरचं महत्व आहे. म्हणजे ते आपल्याला तसा एक ग्रीन चॅनल करून देतात. आपण बघतो की कुठले पॉलिटिशियन जात असतील तर त्यांच्यासाठी रस्त्यातलं ट्रॅफिक थांबवलं जातं. तसंच सिमिलरली ऑर्गनसाठी पण थांबवलं जातं. तेवढं इफेक्टिव्हली थांबलं जातं. म्हणजे हे अगेन 100% थांबलं जातं. जसं आपण आता कॉन्व्हॉय म्हटलं की ते कळतंय की लोकांना थांबवलं, सगळ्यांना पोलिसांनी खूप प्रॉम्प्टली केलंय. ग्रीन कॉरिडॉर जे आपण म्हणतात त्याचा कसा अनुभव आहे तुमचा, की आहे तेवढं चांगलं सेटअप आता? अतिशय फॅन्टॅस्टिक अनुभव आहे. म्हणजे पोलीस डिपार्टमेंटची इतकी मदत होते ZTCCला. आमच्या ZTCCची सेंट्रल कोऑर्डिनेटर कुठल्या पोलिसांना सांगते. म्हणजे मी पूर्वीचं उदाहरण देते की आम्ही एकदा नांदेडहून लिव्हर आणली होती. सो आता नांदेड कुठे कोपऱ्यात आहे तसं बघायला लागलं पुण्याला. सो हार्ट पण आणलेले आहेत, लंग्स आणलेले आहेत, लिव्हर आणलेले आहेत, किडनी आणलेले आहेत. या प्रत्येक वेळेस पोलिसांचा इतका महत्त्वाचा सहभाग असतो. म्हणजे पुणे एअरपोर्टहून कुठल्या हॉस्पिटलला ऑर्गन पोचवायचा असो किंवा डायरेक्ट अशा काही ठिकाणून पोचवायचा असो की जिथे विमानाची सेवा उपलब्ध नाहीये. म्हणून मी नांदेडचं उदाहरण दिलं तुम्हाला. त्या नांदेडच्या केसमध्ये असं झालं होतं की तिकडून जाताना आम्हाला पोलिसांनी सगळी मदत केली, ॲम्ब्युलन्स पोचली लिव्हर काढायला. आणि तिकडून लिव्हर घेतल्यानंतर अंतर जास्ती असल्यामुळे आम्हाला चार्टर्ड फ्लाईटची पण मदत झाली होती. परंतु अल्टिमेटली एअरपोर्टहून लिव्हर हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्याचा हा जो सगळा मोठा प्रवास होता तो सगळा आम्ही 2 तासात उरकू शकलो. कारण की आधी आम्हाला चार्टर्ड फ्लाईट मिळाली, मग पोलिसांची मदत झाली. असं सगळं ह्या ग्रीन कॉरिडॉरचं महत्व आहे. मग अशी बोलता बोलता तुम्ही म्हटलं की टर्न येतो. बरोबर.
ते टर्न येतो म्हणजे थोडं डिटेलमध्ये सांगितलं वेटिंग तर लिस्ट ऐकतो आम्ही की वेटिंग लिस्ट आहे या ऑर्गन. सो आता कसं आहे की ऑर्गन डोनेशनची सिस्टीम सुद्धा खूप प्रगत झाली आहे. Okay. म्हणजे आपल्याला ऑर्गन वाईज वेटिंग लिस्ट असतात आणि हे ZTCC पुणेचं महत्वाचं काम आहे ओके की ऑर्गन वाईज वेटिंग लिस्ट मेंटेन करणं. आता नुसतं फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिस नाहीये इथे, त्या बेसवर नाहीये. म्हणून मी म्हणलं टर्न हा फार सिंपल शब्द आहे, पण त्या टर्नच्या पाठीमागे प्रत्येक ऑर्गनची एक गाईडलाईन्स ठरलेल्या आहेत ऑर्गन ॲलोकेशनच्या. आणि त्या अशा काही पॉईंट्सवर ठरलेल्या आहेत की किडनी असेल तर किती वर्ष डायलिसिस चालू आहे, म्हणजे पेशंट किती वर्ष डायलिसिसचं आयुष्य जगतोय आणि त्यांना कशी लवकर सुटका पाहिजे त्या डायलिसिसमधून. किंवा लिव्हरच्या बाबतीमध्ये काही वेळेस काही कारणांनी अक्यूट लिव्हर फेल्युअर होतं, म्हणजे आपण औषधांनी होतं किंवा काही वेगवेगळी कारणं असतात, हिपॅटायटिसमुळे अक्यूट लिव्हर फेल्युअर होतं. तर अशा पेशंटकडे वेळ नसतो, मग त्यांना सुपर अर्जंट कॅटेगरीत घालून लवकरात लवकर लिव्हर मिळवून देणं गरजेचं असतं. सो अशा काही मेडिकल त्यांच्या स्टेटसप्रमाणे ठरलेल्या क्रायटेरिया आहेत, गाईडलाईन्स आहेत, त्याप्रमाणेच ऑर्गन अलोकेट होतात. आणि या सगळ्या गाईडलाईन्स प्रत्येक हॉस्पिटल फॉलो करतं. त्यामुळे टिपिकली जो कोण पेशंट एंड ऑर्गन डॅमेजमुळे कुठल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतोय, सपोज तो सह्याद्रीमध्ये ट्रीटमेंट घेतोय, तर सह्याद्रीमधून ते रजिस्ट्रेशन होतं वेटिंग लिस्टसाठी आणि त्यांच्या मेडिकल कंडिशन प्रमाणे त्यांचं स्टेटस ठरतं गाईडलाईन्स प्रमाणे त्या वेटिंग लिस्टवर आणि त्याप्रमाणे अलोकेशन होतं. ही अतिशय ट्रान्सपरंट सिस्टीम आहे आणि पुण्यासाठी आपल्याकडे एक कॉम्प्युटराइज्ड सिस्टीम आहे, सेंट्रल आहे, डेटा आहे. आमच्याकडे एक डेटा मॅट्रिक एक डेटा मॅजिक्स म्हणून एक संस्था आहे जी आम्हाला हे देतात, बॅकअप देतात. त्या बाईंची ती संस्था आहे आणि ते आम्ही त्यांच्याकडून ते त्यांचं सॉफ्टवेअर फायनान्शियली विकत घेतलेलं आहे आमच्या ZTCCच्या ऑर्गन अलोकेशनसाठी आणि ते अतिशय ट्रान्सपरंट प्रकारे हे केलं जातं. त्यामुळे लिस्टिंग रजिस्ट्रेशन सुद्धा कॉम्प्युटराइज्ड आहे, सेंट्रली अवेलेबल आहे. नंतर अलोकेशन सुद्धा तसंच होतं. त्यामुळे सगळा डेटा हा सेंट्रली आम्ही गेले 10 वर्ष तरी मेंटेन करत आहोत. म्हणजे अशी सिस्टीम आहे का की ते कोणाची ओळख आहे, त्याचा काही संबंध नाही. आम्हाला फोन येतात, मॅडम आम्हाला लवकर ऑर्गन मिळवून द्या किंवा आमच्या पेशंटला पुढे ढकला, असं काही होऊ शकत नाही. आम्ही सांगतो किंवा आम्हाला सांगतात लवकर ऑर्गन मिळवून द्या, आम्ही म्हणतो की लवकर कसा मिळवून देणार, कोण कधी ब्रेन डेथ होणार हे आम्ही कधी सांगूच शकत नाही. हे लिटरली ते हाऊस ऑफ कार्ड बघत होतो मी आणि ते अगेन अमेरिकेतलं सगळं सांगितलं ना, तर त्या प्रेसिडेंटला कोणत्या तरी ऑर्गनची गरज असते, तर ती त्याची जी फर्स्ट लीड आहे ती फोन करत असते की लाईक प्रेसिडेंट आहे, तुम्ही नंबरवरती घ्या. पण ते लिटरली तसंच, म्हणजे अगेन फिक्शनल आहे पण त्यात तसं दाखवलंय की तरी पण ते चेंज नाही होत, की ते शेवटच्या मुवमेंट पर्यंत जर आला नंबर तरच मिळेल. आपल्याकडे अगदी तीच सिस्टीम आहे. त्यामुळेच आता टिपिकली लोकांचं डेस्परेशन का होतं, हे फोन का येतात हे आपण जाणून घेऊयात. कारण डिमांड सप्लायचा प्रॉब्लेम आहे. सो आपण म्हणतोय की पुणे नंबर 1 आहे, पण आपण 3 डिजिट सुद्धा नंबर नाही आपला, आपण फक्त 70 आहोत. सो भारताचा जर ऑर्गन डोनेशनचा रेट आपण बघायचं ठरवलं तर तो आता 2024च्या एंडला जे आपल्याला स्टॅटिस्टिक्स मिळाले त्याच्यात अंडर 1 पर मिलियन पॉप्युलेशन, एवढा कमी रेट आहे आपला. आणि जर स्टँडर्ड ऑर्गनचं बघितलं की किती ऑर्गन्स हवेत आपल्याला ट्रान्सप्लांटसाठी, तर स्टँडर्ड आपल्याला 63 ऑर्गन्स हवेत मिलियन पॉप्युलेशनसाठी. सो इतकी तफावत आहे. आणि इंडिया आणि वर्ल्डचा स्टँडर्ड रेट काय? सो वर्ल्डमध्ये आता सगळ्यात जास्ती जो आहे ना रेट तो डेन्मार्कमध्ये समजला जातो आहे डोनेशनचा. तर त्यांचं ऑलमोस्ट 40 पर्यंत आहे पर मिलियन पॉप्युलेशन. आता त्यांची पॉप्युलेशन किती, त्याच्या मानाने त्यांचं डोनेशन किती, सो तिकडे खूपच ते प्रमाण ओके आहे, अवेअरनेस आहे. आता टिपिकली बघायचं झालं तर वेस्टर्न वर्ल्डमध्ये फक्त मेंदूमृत पेशंटची सगळे ट्रान्सप्लांट होतात, म्हणजे डिझीज डोनर ट्रान्सप्लांट्स म्हणतात त्याला. आणि एशियन कंट्रीजमध्ये लिव्हिंग डोनर ट्रान्सप्लांटचं प्रमाण जास्ती आहे, म्हणजे कोरिया म्हणा किंवा भारतात सुद्धा लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांटचं प्रमाण जास्ती आहे. आता मी सुरुवातीलाच म्हणलं की हे फक्त लिव्हर आणि किडनीसाठी पॉसिबल आहे. एखाद्याला कार्डियाक ट्रान्सप्लांट हवं असेल, लंग ट्रान्सप्लांट हवं असेल तर जिवंतपणे आपण कसं देऊ शकणार? लंगचा छोटा भाग द्यायचा तरी आपण मनात आणू शकू, पण हार्ट कसं देणार किंवा पॅनक्रियास कसं देणार? हे ऑर्गन्स
म्हणजे जिवंतपणे आपण डोनेटच करू शकत नाही. म्हणून अवेअरनेस वाढवणं फार गरजेचं आहे आणि तुमच्याच ह्याच अशाच मार्गातून आपण अवेअरनेस वाढवू शकतो. खरं त्याच प्रश्नावर येणार होतं, म्हणजे जेव्हा तुमचं किंवा तुमच्या फ्रॅटर्निटीतल्या इतर डॉक्टरांचं की ते डिस्कशन होत असेल ना की ब्रेन डेड पेशंटचं आपण बघितलं की त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचा कन्सेंट घेतला जातो. सो तो इन जनरल अनुभव कसा की लोक तयार होतात, नाही होत, खूप डाऊट्स आहेत. आता हे जर 100 ब्रेन डेथ डोनर्स असतील तर स्टॅटिस्टिक्स असं आहे की 30 ते 35 वेळाच कन्सेंट मिळते. ओके. सो इतका कमी अवेअरनेस आहे. ओके. सो परदेशात ऑप्ट इन ऑप्ट आउट अशा सिस्टीम्स आहेत. म्हणजे ऑप्ट आउटचा असा अर्थ आहे की सगळ्यांनीच सर्टिफिकेशन देऊन टाकायचं की मला ऑर्गन डोनेट करायचे माझ्या मरणोत्तर. आणि ऑप्ट आउट म्हणजे मग काही कारणाने ऑप्ट आउट झालोय मी, किंवा ऑप्ट इन मध्ये असं असतं की मला स्वेच्छेने मी सांगणार की मला ऑर्गन डोनेट करायचे, तर ती तशी सिस्टीम आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहितीये का नाही माहित नाही, आमच्यासारख्या अनेक लोकांच्या प्रयत्नांच्यामुळे आपल्याला असं आता लक्षात येईल, जर तुम्ही तुमच्यातल्या कोणी आपला ड्रायव्हिंग लायसन्स रिसेंटली रिन्यू केला असेल तर तुमच्या लक्षात येईल की तिथे एक कॉलम आता गव्हर्नमेंटने दिलेला आहे की तुम्हाला ऑर्गन डोनर व्हायचंय का नाही व्हायचं. जर तुम्ही नाही आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज बघा नवीन लोकांचे लायसन्सेस, त्याच्यात आहे ऑप्शन. आता तिथे जर तुम्ही लिहिलं नाही की मला ऑर्गन डोनरला माझी तयारी आहे ऑर्गन डोनेशनला, तर तुम्हाला तिकडे येस येईल, नाहीतर अदरवाईज सगळ्यांचं नो असतं. आणि कार्ड पण स्मार्ट कार्ड मध्ये मला वाटतं हे लायसन्सवर आलेलं आहे डायरेक्ट. म्हणजे लायसन्सचं जे स्मार्ट कार्ड आहे त्याच्यावर हा ऑप्शन आलेला आहे. तसंच जर तुम्ही मला विचारलं तर प्रत्येक कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना हा ऑप्शन जर स्टुडंटच्या मनावर बिंबवला प्रत्येक फॉर्मवर, तर ह्या काही मार्गाने तुमचं अवेअरनेस वाढत जाईल. आता आम्हाला पूर्वी सांगायचं की शाळेतल्या मुलांना नका सांगू ऑर्गन डोनेशन बद्दल, त्यांना अजून डेथ बद्दल एक कॉन्सेप्ट नाही. हे चुकीचं आहे. त्या वयापासून आपण सांगत आलो की आपण प्रत्येक जण मरणार आहोत हे त्यांनाही मुलांनाही माहिती असतं. त्याचं किती त्यांच्या मनावर बिंबलंय ते किंवा त्याचं किती महत्व त्यांना आहे तो भाग निराळा आहे. तो जसा माणूस वयाने मोठा होतो तसं ते अवेअरनेस वाढतो. परंतु त्या वयात हे नक्की कळेल की ऑर्गन्स डोनेट करू शकतो आपण. हे सायन्समध्ये जर एखादा चॅप्टर आला, कॉलेजमध्ये एक चॅप्टर आला, एक एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी म्हणून शिकवलं गेलं. तसंच डॉक्टरांच्या मध्ये सुद्धा बरेच गैरसमज असतात. तेव्हा प्रत्येक अंडर ग्रॅज्युएट स्टुडंटला शिकवलं गेलं, वेदर इन ॲलोपॅथी, होमिओपॅथी, तर ह्या प्रकारे तो अवेअरनेस वाढत जाईल. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जॉब घेताना प्रत्येक एम्प्लॉईला, वेदर पर्सन इज अ डॉक्टर ऑर अदरवाईज, त्यांना विचारलं गेलं. प्रत्येक ह्युमन रिसोर्सेसमध्ये जर हा ऑप्शन दिला गेला, ह्या सगळ्या मार्गाने ऑर्गन डोनेशनचा अवेअरनेस वाढत जाईल, जेणेकरून ही तफावत आपल्याला भरून काढता येईल. कारण सांगायला वाईट वाटतं की इतक्या लोकांचा मृत्यू होतो ऑर्गन डोनेशनच्या लिस्टवर, वेटिंग लिस्टवर. लिव्हरच्या बाबतीत तर 60 to 70% पीपल डाय बिकॉज दे डोंट गेट ऑर्गन्स इन टाइम. किडनीलाही थोडं कमी आहे कारण तिथे डायलिसिसची आपल्याला फॅसिलिटी असते. हार्ट अँड लंगला हा रेट खूप जास्ती आहे. त्यामुळे वेटिंग लिस्टवरची मॉर्टॅलिटी कमी करायला हा अवेअरनेस हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तसंच जिवंतपणे आपल्याला आपल्या ऑर्गन्सची पण काळजी घेता आली पाहिजे. सो जो मगाशी एक मुद्दा होता की एक ऑप्ट आउट म्हणून ऑप्ट इन ऑप्ट आउट, सो इथे अगेन आपण आता जेव्हा बसणार आहोत त्यासाठी आपण काही रिसर्च करत होतो, त्यात एक पॉईंट असा होता की मला फ्रान्सचं एक्झाम्पल दिसलं की तिथे असा लॉच आहे की बाय लॉ तुम्ही सगळे डोनर आहात आणि तुम्ही मग जर तुम्हाला व्हायचं नाही तर लिहा. आता अवेअरनेस आपण अगेन बघतो, पण त्याला आपण बघितलं की बऱ्यापैकी लिमिटेशन्स आहेत, लोकांपर्यंत अजून ते पोहोचलेलं नाहीये की किंवा ऐन मुवमेंटला जर एखादा खूपच जवळचा असेल तर तिथे खूप इमोशनल निर्णय होऊ शकतो. सो असे निर्णय होऊ शकतात का, म्हणजे ऍज अ डॉक्टर म्हणून तुम्हाला याची मॉरल साईड वगैरे असं काय कनेक्टेड असं की काही केसेस अशा झाल्यात की त्या पेशंटनी डोनेशन केलेलं असतं आधी कधीतरी, पण जेव्हा त्याची डेथ होते तेव्हा त्याच्या नातेवाईकांमध्ये काहीतरी इमोशनल अटॅचमेंट असतं, त्यामुळे ते करू देत नाहीत डोनेशन. आता हे कसं आहे, आपल्या लॉ प्रमाणे मी मगाशी मेन्शन केलं की आपल्याकडे ऑर्गन डोनेशनचा लॉ आहे. तो लॉ आपल्याला काय काय करू देतो, तो ऑर्गन डोनेट करू देतो. परंतु आपल्या लॉ प्रमाणे सपोज मी ऑर्गन डोनेशनचा मगाशी अश्विनी तुझ्याकडून उल्लेख झाला, जर मी कार्ड भरून ठेवलंय तर
ते कार्ड भरताना मला एक गोष्ट करायला पाहिजे की नोटोची पण वेबसाईट आहे, त्याच्यावर सुद्धा मी अपलोड करू शकते. सो द नॅशनल एक काहीतरी आपल्याकडे किती लोकांना डोनेशन करायचं याचा डेटा होईल. त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट काय आहे, जर मला ऑर्गन डोनर व्हायचं आहे तर मी माझ्या फॅमिलीला, माझ्या मिस्टरांना, माझ्या मुलीला, माझ्या घरातल्या बाकीच्या नातेवाईकांना हे सांगणं गरजेचं आहे की बाबा मला ऑर्गन डोनेट करायचे. म्हणजे हे खरं तर सॉरी इंटरप्ट नाही करते, हे विल लिहितात ना, त्या विलच्या ह्याला अटॅच्ड की नाही ते ऍक्च्युअली. म्हणजे विल हा पण एक भाग झाला. पण साधं मी आज ऑर्गन डोनरचं कार्ड बनवलंय तर माझ्या मुलीला माहित पाहिजे की जर मी खरंच ब्रेन डेड झाले तर मी तर सांगणार नाहीये की माझे ऑर्गन्स घ्या किंवा मी कन्सेंट देऊ शकणार नाहीये. आपल्या लॉ प्रमाणे नेक्स्ट ऑफ किनच कन्सेंट देऊ शकतात. त्यामुळे हे मला माझ्या घरी डिस्कस करणं गरजेचं आहे, सांगणं गरजेचं आहे. तरच तुम्ही म्हणताय तसं आहे की मला डोनर व्हायचंय पण मला डोनर माझी मुलगीच होऊ देऊ शकणार आहे सही करून कन्सेंटवर. त्यामुळे हा फार महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या घरातल्या लोकांबरोबर डिस्कस करणे, फ्रेंड्स मध्ये बोलणे की बाबा कुठेतरी ओपनली डिस्कशन डिक्लेअर केलं पाहिजे की मी डोनेशन केलंय जेव्हा केव्हा वेळ. म्हणजे हे डिस्कस करताना फॉर एक्झाम्पल आपण आता फ्रान्सचं बघितलं तर तिथे असं आहे की मे बी ऑप्ट आउटचा जो आपण ऑप्शन बघितला आणि त्याची दुसरी साईड मी वाचली किंवा त्या डिप्लोमॅट जर्नलमध्ये होती की एक चायनामध्ये असं झालं की तिकडे समज कोण कैदी आहे आणि तो खूप मोठी शिक्षा झाली आहे तिला किंवा त्याला फाशी होणार आहे किंवा असं पण झालंय की कोणाला त्या स्टेटच्या अगेन्स्ट ऍक्ट केलं म्हणून बंद केलेलं आहे, तर अशा लोकांचे ऑर्गन हार्वेस्ट केलं एवढं घाणेरडं पण झालेलं आहे आणि तिथे बाय स्टेट पॉलिसी असं झालेलं आहे. आता कसं आहे बघा की ह्याच्यात बऱ्याच एथिकल गोष्टी येतात. त्यामुळे मला एक स्वतःला कायम असं वाटतं की कुठल्याही गोष्टीचं कंपल्शन ॲज अ रूल होऊ नये 100%, पण अवेअरनेस नक्की व्हावा. म्हणजे मी जे म्हणाले मगाशी तर ते जे सगळे फॉर्म्स आहेत, आपण सर्व फॉर्म्सवर सारखं जर सातत्याने लहानपणापासून कोणाला विचारत राहिलो तुम्हाला ऑर्गन डोनर व्हायचंय का, एक दिवशी माणूस विचारेल ना हे काय आहे बाबा ऑर्गन डोनेशन, आणि त्याच्यावर स्वतःचा स्वतः विचार करून ठेवेल की मला ऑर्गन डोनर व्हायचंय का नाही व्हायचंय, घरातल्यांना सांगेल. सो ही गोष्ट जास्ती महत्वाची आहे. आणि ऑप्ट आउट ही सुद्धा चांगली सिस्टीम आहे. त्याच्यात प्रोव्हाइडेड द गव्हर्नमेंट इज ओव्हरसीइंग एव्हरीथिंग, त्याच्यात कुठलीही माल प्रॅक्टिस व्हायला नको. सगळ्यांचेच घेऊ शकतो. म्हणजे कोमा टिपिकली आम्हाला कायमच कोमा मूव्ही किंवा कोमा बुक बद्दल लोक उल्लेख करत असतात. तशा काही गोष्टी व्हायला नकोत. कोणाचे ऑर्गन्स बळजबरी काढून घ्यायला नकोत. आता मी लिव्हिंग डोनेशनचं मगासपासून तुम्हाला 2-3 वेळा मेन्शन केलंय. तिथे सुद्धा गव्हर्नमेंटनी अपॉइंट केलेली एक कमिटी असते, गव्हर्नमेंटनी अप्रूव्ह केलेली. त्याच कमिटी समोर डोनरचा रेसिपियंटचा इंटरव्ह्यू होतो. म्हणजे कुठल्या डोनरवर इमोशनल फायनान्शियल किंवा काहीतरी इस्टेटचं आमिष दाखवून असं कंपल्शन करून होऊ शकत नाही डोनेशन. त्याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी ह्युमन राईट्स प्रोटेक्ट केलेले आणि कुठल्याही माणसाला निर्भीडपणे सांगता आलं पाहिजे नाही मला ऑपरेशनची भीती वाटते, मी नाही करू शकत जिवंतपणे डोनेट. आणि ही जी भावना आहे ही प्रत्येकाची वैयक्तिक भावना आहे. प्रत्येकाला मदत करायची असते दुसऱ्या माणसाला, पण एवढं मोठं ऑपरेशन करून ऑर्गन डोनेट करण्याचा जो काही निर्णय आहे तो अतिशय स्तुत्य निर्णय आहे. पण त्या माणसाला तेवढं प्रोटेक्शन मिळायला पाहिजे की त्याच्यावर कंपल्शन नको व्हायला. हा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे अवेअरनेस आता आपण बघतोय की ब्लड डोनेशन आपल्याला वाटतं की आतून म्हणजे अशा खूप साऱ्या केसेस बघितल्या की स्वतःहून विलिंगली जात आहेत लोक किंवा काही प्रमाणात जो रिस्पॉन्स खूप वाढले. पण आपण बघितलं की डोनेशनचं इन जनरल अवघड आहे. लाईक 63 ची गरज आहे. मग सुरुवात तिथेच येते की ते नाही परिस्थिती आली पाहिजे. सो आपण म्हणतो तसं आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन एनी ट्रीटमेंट ऑलवेज. आणि हे लिव्हरच्या बाबतीतही अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा. आणि बरं झालं तुम्ही हा पॉइंट आउट केलात, कारण आता आपण सुरुवातीलाच म्हणत होतो की आपण पॉप्युलेशनमध्ये डोळे उघडे ठेवून असे फिरलो तर लक्षात येतं की असे बारीक माणसंच राहिलेली नाहीत. तरुण नाही, मुलं नाही, मध्यमवर्गीय नाही आणि म्हातारे नाहीत, सगळ्यांचीच वजनं वाढलेली आहेत. आता हे कुठेतरी आपण विचार करायला पाहिजे असं का झालंय. आणि पुण्यात तर आपण सगळेच स्वतःला फूडी म्हणून घेतो. आपल्याला प्रचंड आवडतं की नाही वैशालीतला तो कुठला एक प्रकारचा डोसा, मग संध्याकाळची ती शेव बटाटा दहीपुरी, मग कुठला अजून तिसरीकडचा बटाटे वडा, चौथीकडचा साबुदाणे वडा. हा 24 तास डोक्यात विचार लोकांच्या घोळत असतो.
आणि आपण बघितलं तर FC कॉलेज रोडवरची प्रत्येक इटिंग प्लेस फुल असते. जंगली महाराज रोडवर तर सगळे खाऊ गल्ल्याच आहेत आणि प्रत्येक जिकडे तिकडे खाऊ गल्ली. तिकडे म्हणल्यावर इकडे पण झोमॅटोचे नोटिफिकेशन्स येतात, ते उलट एक्स्ट्रा आलं की मला नोटिफिकेशन 60% ऑफ. या सगळ्या प्रकाराने घोळ असा झालाय की आपल्याकडे खूप जास्ती फूड अवेलेबल आहे. प्रत्येक आता इथे बसलोय आपण सगळे, आपला वास्तविक जॉब सगळ्यांचा सेडेंटरी आपण म्हणू शकतो. तुमची काय कल्पना, आपल्याला किती कॅलरीजची गरज आहे? 2000 कॅलरीज तरुण माणसांसाठी डोक्यावरून पाणी एवढ्याच लागतात, बायकांसाठी 1800. सो माझ्यासारख्या वयाच्या व्यक्तीला तर 1500 कॅलरी म्हणजे डोक्यावरून पाणी. आता मी एक बटाटा एवढा खाल्ला तर मी 300 कॅलरीज मिळाल्या मला. असं त्याच्याबरोबर ब्रेड खाल्ला अजून 100 कॅलरीज आल्या, चटणी आली अजून कॅलरीज वाढल्या. म्हणजे सकाळीच माझा अर्धाहून अधिक कॅलरीजचा काउंट संपला. त्याच्यानंतर मी दुपारी पूर्ण व्यवस्थित भरलेलं ताटभर जेवणार, मग नंतर संध्याकाळी काहीतरी भजी खाणार, अजून रात्रीचं जेवण आहेच. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं, जोक सपाट, आपण इतकं एक्सेस खातो की ते एक्सेस, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लिव्हरला एवढंच कळतं की हा माणूस बहुतेक उद्या दुष्काळात जाणार आहे म्हणून एवढा आज खाऊन घेतलाय, असं नाहीये. आपण दररोजच तितकं खातो, त्यामुळे ते लिव्हर बिचारी कायमच ओव्हरवर्कड आहे आणि ती एवढं फॅट बनवते की ते शरीरात सर्व ठिकाणी डिपॉझिट होतं, इंटरनल ऑर्गन्समध्ये होतं. सो सगळ्यात पहिला ह्याच्यातला नियम आहे की तुम्ही तुमचं खाणं आधी बघा. आपण पेट्रोल विचार करतो, नाही ह्या पंपावरचं पेट्रोल चांगलं नसतं, पण खाण्याच्या बाबतीत का नाही विचार करत की मी काय खाणार आहे आज? पण आता एक्स्ट्रीम काय झालंय की मग आता इंटरमिटंट फास्टिंग, मग त्याच्यामध्ये सुद्धा नॉलेज नसताना सुद्धा अनंत गोष्टी होत चालल्या. बरोबर. सो आता हा जो मुद्दा आहे ना, सगळ्यात महत्वाचा तुम्ही बघा की आपला दिनक्रम जो आहे कुठल्याही लिव्हिंग बिईंगचा, तो सूर्योदय तो सूर्यास्त असा आहे. पूर्वी लोक म्हणायचे सूर्यास्तानंतर खाऊ नका. आता पक्षी बघा तुम्ही, पक्षी सकाळी म्हणजे सूर्य ऍक्च्युली उगवण्याच्या अगोदरच 1 तास त्यांची ऍक्टिव्हिटी सुरू होते, ते खाणं शोधायला बाहेर पडतात. नंतर संध्याकाळी असं रेअरली मला कुठला पक्षी दिसतो की तो जागा आहे आणि काहीतरी खातोय रात्री, बरोबर आहे. सो हा जो सूर्याचा नैसर्गिक क्रम आहे तो जर आपण लक्षात घेतला तर माणसाचंही तेच आहे. जेव्हा सूर्यास्त होतो त्याच्यानंतर आपल्या ऍक्टिव्हिटी मंदावतात. असं रेअरली होतं की आपण 12 वाजता 20 किलोमीटर पळून येणार होतो. म्हणजे हे एक्स्ट्रीम केसेस झाल्या. त्यामुळे आपल्याला कुठेतरी भान ठेवून आपला ब्रेकफास्ट हेवी, लंच मॉडरेट, डिनर लाईट, लवकर जेवणे, रात्रीचं स्नॅकिंग नको. आता तुम्ही सिंहगडाला जायला निघालात तर तुम्ही जर कर्वे रोडनी जात असाल तर सकाळी पहाटे 3 आणि 4 वाजता पोहे खात असतात लोक. मला कळलं नाही की इतक्या लवकर भूक का लागते आणि का खायचंय. सो वेळ पण महत्वाची आहे. आता गोइंग बॅक टू युअर इंटरमिटंट फास्टिंग, सो नैसर्गिक आपल्याला आपण ब्रेकफास्ट म्हणतो. का म्हणतो की यू आर ब्रेकिंग द फास्ट. जर तुम्ही मिडनाईट स्नॅकिंग केलं तर फास्ट कसा ब्रेक होणार आहे? तुम्ही रात्री पण खाल्लंय, मग तुम्ही 12 वाजता ब्रेकफास्ट करा. हा जो काही आहे डिसिप्लिन, तो जसं फूड कॅलरीज महत्वाच्या आहेत. म्हणजे अगदी मी असं इतकं त्या जेवणाकडे निरस बघायला तुम्हाला नाही सांगते की कॅलरीज बघा, पण मला एवढं म्हणायचंय की पोर्शन कंट्रोल करा. तसंच खाण्याच्या एक तुम्ही वेळ ठरवा की ह्याच्यातच मी खाणार आहे. रात्री मध्यरात्री उठून खाण्यात काय अर्थ आहे? त्या एक्स्ट्रा कॅलरीज बसणार. त्यामुळे इंटरमिटंट फास्टिंग हे टू सम एक्सटेंट सगळ्यांनी करायला पाहिजे की सकाळी 8 ते 8 मी खाणार आहे दिवसा, मी सकाळी 5 वाजता पण खाणार आहे आणि रात्री 2 वाजता पण खाणार आहे, असं नकोय. रात्री आईस्क्रीम खायला जायचं जेवण झाल्यावर, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या अवॉइड व्हायला पाहिजेत. सो खाण्याचे टायमिंग सुद्धा महत्वाचं आहे, कॅलरीज महत्वाच्या आहेत, तसाच फूडचा बॅलन्स महत्वाचा आहे. आपण बरेच वेळा बघतो लोक फक्त फ्राईड खात असतात, कारण जिभेचे चोचलेत ते, जिभेला तेच चांगलं लागतं, सवय होऊन जाते. सो जो खाण्याचा बॅलन्स आहे की कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, म्हणजे थोडक्यात आपण पोळी, भाकरी, भात हे कार्बोहायड्रेट झाले, ब्रेड पण त्याच्यात आला, मग नंतर बटाटाही त्यातच आला, मग नंतर प्रोटीन्समध्ये तुमच्या सगळ्या डाळी, उसळी, व्हेजिटेरियन लोकांसाठी पनीर आलं, टोफू आलं, किंवा आपल्या नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी अंडी, फिश किंवा चिकन आलं, किंवा मटण आलं. ते मटण सुद्धा एवढं चांगलं नाही कारण रेड मीटनी फॅट कंटेंट खूप जास्ती आहे रेड मीटचा, त्यामुळे ते सुद्धा आपण कसं खातोय हे बघायला पाहिजे. आणि तळलेलं मी सांगितलं की सर्वसाधारणपणे स्टँडर्ड ॲडल्ट पर्सनला 2 टीस्पून्स ऑफ घी, 2 टीस्पून्स ऑफ घी, बटर, चीज एकत्रित
एवढंच अलाउड आहे दिवसाचं, त्याच्या कितीतरी जास्ती आपण ते कन्झ्युम करतो. हा बेसिक बॅलन्स झाला. मग पाणी आलं व्यवस्थित, 2-2.5-3 लिटर पाणी गेलं पाहिजे. मग प्रोबायोटिक म्हणून दही गेलं पाहिजे. मग कच्च्या वस्तू गेल्या पाहिजेत सॅलड्सच्या. म्हणजे टिपिकल कुठल्याही आपल्या इंडियन मील जे वाढलं जातं ताटामध्ये प्लेटमध्ये ते आयडियल आहे. ते जर 2दा कन्झ्युम केलं दिवसात आणि छोटासा एक ब्रेकफास्ट घेतला तर दॅट इज आयडियल फूड फॉर एव्हरीबडी. मी माझ्या नेहमी पेशंटना सांगते, आपण आठवड्यामध्ये 21 मील्स घेतो प्रत्येक दिवसाची, ॲव्हरेज 3. सो त्या 21 मील्समध्ये तुम्ही किती वेळा बाहेरचं जेवता हे खूप महत्वाचं आहे. स्वतःचं स्वतः इंट्रोस्पेक्शन आहे. ते जर कट व्हायला लागलं ना तर कुठेतरी आपण नॉर्मल चांगल्या लाईफस्टाईलकडे जाऊ. आणि ह्या खाण्यापिण्याच्या सवयींबरोबर रात्रीची झोप गरजेची आहे, एक्सरसाइज गरजेचा आहे. लोक 7 ते 8 तास झोप प्रत्येकाला गरजेची आहे. तिथे कुठेतरी कटशॉट नाही करून चालणार आहे, कारण मग तुमचं मेटाबॉलिझम बदलतं, मग परत तुम्हाला फॅट डिपॉझिशनचा प्रॉब्लेम सुरू होतो. आणि एक्सरसाइज, आता एक्सरसाइजचं प्रत्येकाला जिममध्ये जायचंय, जिममध्ये जाताना ते एक असे विशिष्ट कपडे घालायचे, मग काहीतरी त्याच्या अनुषंगिक परत अजून एक ब्रेकफास्ट ठरवायचा आहे. हे सगळं करण्यापेक्षा जे कोण कामं करतात, 8-8 तासांच्या नोकरी करतात किंवा जॉब्स करतात, त्या लोकांना घरातल्या घरात सुद्धा एका मॅटवर एक्सरसाइज करता येतात. सूर्यनमस्कार आहेत किंवा काही साधं स्टँडर्ड तुमचे पूर्वीचे जे आपल्याला शाळेपासून शिकवतात ते एक्सरसाइजेस आहेत. दोज आर ॲडिक्वेट एक्सरसाइजेस. एक्सरसाइज हा फक्त आपल्या बॉडीच्या ओव्हर ऑइलिंगसाठी गरज आहे. प्रत्येकाला काय आपण फूड आणि खाद्यपेय असं म्हणत होतो. सो आत्ताच्या ह्याच्यामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या ह्याच्यात काही प्रमाणात आली, तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की अल्कोहोल पिऊच नका. एक्झॅक्टली. आता मी लिव्हर स्पेशालिस्ट आहे म्हणून मी तर माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना सांगते की तुम्ही दारू पिऊच नका. पॉइझन. आणि सॉरी मी दारूच म्हणते कारण ते मराठीत दारू म्हणतो आपण त्याला, तर काही लोकांचं ते ऑब्जेक्शन असतं ड्रिंक्स म्हणावं, पण कसं आहे ना, दारू म्हणल्याशिवाय कळत नाही की ते अल्कोहोल बद्दल बोलतोय, कारण ड्रिंक्स म्हणल्यावर नॉन अल्कोहोलिक सगळंच येतं. आता आपला सर्वात मोठा महत्वाचा शत्रू हा अल्कोहोलिक ड्रिंक्सच आहे, कारण त्याचं प्रमाण किती अत्यल्प ठेवलं तरी काही लोकांना कमी प्रमाणात अल्कोहोल घेऊन सुद्धा लिव्हरचा प्रॉब्लेम होतो. आणि जे दररोज पितात त्यांना तर होणार हे स्वाभाविक आहे आज ना उद्या. इट इज मॅटर ऑफ टाइम. आता आम्हाला खूप वाईट वाटतं जेव्हा 30 वर्षाचा तरुण घरातला माणूस कोणतरी रिलेटिव्ह घेऊन येतात अल्कोहोलिक लिव्हर डिझीजने, त्यांना तोंडाने सांगता पण येत नाही की हे एवढं, म्हणजे 30व्या वर्षी अल्कोहोलिक लिव्हर डिझीज व्हायला लहानपणापासून दारू प्यायला पाहिजे, 12व्या-13व्या वर्षापासून. आणि आय एम नॉट सरप्राईज टू टेल यू ऑल की लहान मुलांमध्ये, शाळेतल्या मुलांमध्ये सुद्धा आजकाल ड्रिंक्सचं प्रमाण आहे. भीषण आहे ना, भीषणच आहे. बायका प्यायला लागल्या आहेत आणि बायकांचं जेनेटिक मेकअप पुरुषांपेक्षा वेगळं आहे. बरोबर. तेवढ्याच प्रमाणात जर बाईंनी दारू प्यायली तर त्यांना कधीच आधी लिव्हरचा प्रॉब्लेम सुरू होईल. आणि असे तुम्हाला वाटत असेल हे मी अब्सर्ड बोलते नाही, माझ्याकडे स्वतःकडे पेशंट्स आहेत, लेडी पेशंट्स आहेत की ज्यांना अल्कोहोल हा एक महत्वाचा कारण आहे की ज्यामुळे लिव्हरचा आजार झालेला आहे. शहरी असेल, शहरी आहे, खेडेगावांमध्ये सुद्धा हे प्रमाण वाढायला लागलंय आता. त्यामुळे ते खेडेगावांमधल्या पुरुषांमध्ये जास्ती प्रमाण आहे, पण ते काहीच्या काही प्रमाणामध्ये दिसतं. म्हणजे प्रत्येक सेलिब्रेशन फूडनी होतं तसं प्रत्येक सेलिब्रेशन अल्कोहोल पिऊन व्हायची काहीच गरज नाहीये. कोणी म्हणत नाही ना की आता माझा आज वाढदिवस आहे, आज आपण टेकडीवर भेटू, सगळे मिळून 1 तास पळूयात. हे असं होत नाही, पण असं नक्की होतं की आज मी पार्टी ठेवली आहे रे, मस्त दारू पिऊयात, भरपूर पिऊयात आणि सेलिब्रेट करूयात. सो हा जो समाजातला फरक पडत चाललाय ते कुठेतरी घातक आहे समाजासाठी. WHO क्लिअर गाईडलाईन्स आहेत की किती छोट्या प्रमाणामधली दारू सुद्धा लिव्हरला घातक आहे, तसेच शरीराच्या इतर पण वेगवेगळ्या ऑर्गन्सला घातक आहे. त्यामुळे त्याचं सेवन न केलेलंच बरं. आणि जर कोणी सेवन करत असेल तर त्यांनी निदान एवढं भान ठेवावं की आपण रक्त तपासून घ्यावं, LFTs कराव्यात, लिव्हर फंक्शन टेस्ट नावाची जी ब्लड टेस्ट असते ती करून घ्यावी, सोनोग्राफी करून घ्यावी. सो हा कुठेतरी चेक पाहिजे. आणि आपण सगळ्यांनी दृष्टिकोन बदलूयात ना की आपल्या सेलिब्रेशनच्या डेफिनेशन्स बदलूयात आपण हळूहळू करून. बरोबर आहे. सो मला आता एक प्रश्न म्हणजे डॉक्टरांच्या अँगलने विचारायचं की हे माहिती आहे किंवा बऱ्यापैकी अवेअरनेस झाली किंवा आमच्या जनरेशनच्या हातात मोबाईल आहे किंवा इंटरनेट खूप फास्ट आहे, त्यामुळे इन जनरल स्क्रोल करता करता येतो रील, कोणाला कळतंय की हे वाईट आहे किंवा फूड चांगलं खाल्लं पाहिजे, एक्सरसाइज केला पाहिजे.
बट समवॉट तरी पण ह्या गोष्टींचीच क्रेविंग का जास्त होते, किंवा असं काय नाही होतं? म्हणजे एक शरीराची थेअरी अशी ऐकली होती की शरीर नेहमी पेन कमी करण्यासाठी फाईट करत आहे, किंवा जर वाईट गोष्टी त्याच्यापासून लांब राहतात, मग आगीपासून जर माझा हात आपोआप लांब येतोय, तर हे सगळं माहित असून सुद्धा का नाही? या सगळ्या गोष्टी ऍडिक्टिंग आहेत ना. शुगर सुद्धा ऍडिक्टिंग आहे. आपण अल्कोहोलच काय ऍडिक्शन म्हणून घेतोय? मी तर म्हणते माझ्या पेशंटना तुम्हाला खाण्याचं ऍडिक्शन आहे, ते सुद्धा तितकंच वाईट आहे. शुगर ऍडिक्टिंग आहे. किती लोक आईस्क्रीम खातात, एक आईस्क्रीम खाऊन पोट भरत नाही, अजून एक खावंसं वाटतं, अजून एक खावंसं वाटतं. तुम्ही ही जी बाकीची रेडीमेड मिळणारी डेझर्ट्स बघा. पूर्वी म्हणायचे की इंडियन डेझर्ट्समुळे जास्ती प्रॉब्लेम आहे, पण निदान 2 गुलाबजाम खाल्ल्यावर पोट भरतं, पण 2 पेस्ट्रीचे पीसेस खाल्ल्यावर पोट नाही भरत. हा विचार केलाय का कधी? अजून तिसरं खावंसं वाटतं. म्हणजे हे जे काही क्रेविंग आहे ना, ते आहे या पदार्थांमध्ये. त्यांच्यात तशा क्वालिटीज आहेत की त्यामुळे आपल्याला अजून अजून खावंसं वाटतं. एक वेफरवर थांबता येत नाही. तळलेल्या वस्तू, गोड वस्तू, ह्याला काही लिमिट नाही. आपल्याला खातच राहतो आपण, आणि तिथेच कुठेतरी ते चुकत जातं. म्हणजे लिटरली आपण त्या लेवलला मॅनिप्युलेट झालं की ऍडिक्शन आहे माहितच नाहीये. आपल्याला फक्त की दारूची ऍडिक्शन आहे का, तर नाही, तर मग राहिलं. आता लहान मुलांना ना शुगर खूप उशिरा इंट्रोड्यूस करतात, न्यूबॉर्न बेबीजना, ऍज अ प्रिन्सिपल, की तुम्हाला ते स्वीट टूथ नकोच. जितका अवॉइड करता येईल तेवढा अवॉइड होतो. त्याचे अनेक फायदे आहेत, पण हा पण एक महत्वाचा फायदा आहे. सो शुगर, जसं अल्कोहोलचं किंवा दारूचं व्यसन चुकीचं आहे, तसं शुगर सुद्धा नको आहे. आपण जरुरीपेक्षा खूप जास्ती शुगर खातो. हे एरेटेड ड्रिंक्स आहेत ते पण नको आहेत, ते एम्प्टी कॅलरीज आहेत हे सगळे. या गोष्टी, फ्रूट ज्यूस नको आहे खायचं, ते एक अख्खं फळ खाणं, त्याच्याबरोबर फायबर तरी येईल, फ्रेश तुम्हाला व्हायटमिन्स मिळतील. पण फ्रूट ज्यूसमध्ये परत शुगर जाणार आहे, आणि प्रिझर्व्ड ह्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह प्लस शुगर, म्हणजे त्याच्यात अजून कार्सिनोजेन्सचा सुद्धा भाग ऍड होतो. त्यामुळे आपण काय खातोय ह्याच्याकडे लक्ष देणं हे फार गरजेचं आहे. लहान मुलांमध्ये तर हेपॅटायटिस लस पण देतात ना? हो, हेपॅटायटिस बी ची लस सगळेजण घेऊ शकतात. आपल्या नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्रामचा तो भाग आहे. सर्व न्यूबॉर्न्सना हेपॅटायटिस बी ची लस मिळते. ॲडल्ट्सना कोणाला मिळालेली नसेल तर ते जरूर घेऊ शकतात. ॲटलिस्ट एक प्रिव्हेंटेबल लिव्हर डिझीज आहे जो वॅक्सिननी प्रिव्हेंट होतो, तो हेपॅटायटिस बी आहे. हेपॅटायटिस सी ची लस नाहीये. हेपॅटायटिस ए ची पण लस आहे, तो प्रदूषित पाण्यातून किंवा खाण्याच्या पदार्थातून होतो, ती लस घेऊ शकता. ए आणि बी ची लस आहे, बाकी कुठल्या हेपॅटायटिसची लस नाही. मला वाटतं ॲज अ ट्रीटिंग लिव्हर स्पेशालिस्ट तुम्हा डॉक्टर्सना सुद्धा हे घ्यायला लागतं ही लस? हो, आम्हाला सगळ्यांना हेपॅटायटिस बी ची लस घ्यायला लागते, कारण कधी इनॲडव्हर्टंटली कुठली प्रोसिजर करताना सुई बोचू शकते. हा हेल्थ हजार्ड आहेच. पण तसं सगळ्यांनीच हेपॅटायटिस बी ची लस घ्यावी असं मी तर आता सगळ्यांना सांगते, कारण ते प्रिव्हेंटेबल आहे ना, काही कारणाने ते व्हायला नको. त्याच्यात टॅटूइंगचा सुद्धा महत्वाचा विषय आहे हेपॅटायटिस बी म्हणल्यामुळे. आता बॉडी पिअर्सिंग आणि टॅटूइंग हे एक नवीन फॅशन आहे, तर त्याच्यात सगळ्यांनी भान ठेवायला पाहिजे की हेपॅटायटिस बी, सी आणि HIV हे तिन्ही इन्फेक्शन्स मिळू शकतात. बरोबर. आणि ही सगळी ड्रेडफुल इन्फेक्शन्स आहेत, कारण हेपॅटायटिस बी आणि सी ने लिव्हर खराब होऊ शकते, लिव्हरचा कॅन्सर होऊ शकतो. HIV तर सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहिती आहे HIV चे काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते. त्यामुळे टॅटूइंग करून घेताना, बॉडी पिअर्सिंग करताना, कुठलीही ट्रीटमेंट स्वतःच्या शरीरात कुठलीही सुई घालून घेताना हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे की डिस्पोजेबल आहे का नाही, किंवा आपण घेऊन जावी अगदीच जर कोणाला तसं असेल तर. पण ते करणाऱ्या लोकांना सुद्धा इन्फेक्शन आहेत का नाही याचा आपल्याला कंट्रोल नाही. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी शक्य तेवढ्या अवॉइड झालेल्या बऱ्या. अरे हा ट्रॉमा चाललाय. हे सगळं ऐकताना पुन्हा काही येतात की डिटॉक्स कसं करायचं, म्हणजे एक रॅन्डम माहिती येते की लिव्हरला डिटॉक्स करायचं असेल तर ग्रीन टी वगैरे घ्या, तर काय करायचं? आता कसं आहे ना की थोड्या प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी जर आपण सेवन केल्या तर त्याचा सगळ्याचे चांगले इफेक्ट्स होतात. त्याच्यातलं क्लिअरली कॉफीला खूप ॲडव्हान्टेज आहे. कॉफीमुळे फॅट, लिव्हर मधलं फॅट डिपॉझिशन कमी होतं असं काही रिसर्चमध्ये आढळून आलेलं आहे. पण ते सुद्धा काही आता कॉफी चांगली म्हणून जर कंटिन्युअस कॉफी प्यायली तर दुसरं काहीतरी त्याचा साईड इफेक्ट होईल. फायनली ते कॅफीन आहे. सो बॅलन्सिंग ऍक्टची फार गरज आहे. म्हणजे पूर्ण लिव्हर जर तुम्हाला चांगली ठेवायची ना, तुम्ही एक शरीराचा बॅलन्स मेंटेन करा. खाण्याचा बॅलन्स, पिण्याचा बॅलन्स किंवा एक्सरसाइजचा बॅलन्स, हा जर एक दैनंदिन जीवन जर आपलं डिसिप्लिन्ड असेल तर लिव्हर तुम्हाला डिटॉक्स करायची गरजच नाही आहे. लिव्हर ऑटोमॅटिकली नीट राहते. कशाचा एक्सेस करून उपयोग नाही. म्हणजे हे परत डाएटकडे जाते, मध्ये ते सगळ्या प्रकारच्या डाएटशी फॅट्स येऊन जातात. फक्त प्रोटीन खातायत, ते जिम मधले प्रोटीन देत आहेत सगळेजण. तर आता कसं आहे की सगळ्या प्रोटीन पावडर सेफ नाही आहेत.
आपण WHO गाईडलाईन्स बद्दल बोललो, तसंच ICMR गाईडलाईन्स मध्ये क्लिअरली त्यांनी मेन्शन करून दिलंय, आपल्या भारत देशातल्या न्यूट्रिशनच्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत मागच्या वर्षाच्या एंडला, आणि त्याच्यात क्लिअरली लिहिलेलं आहे की कोणाला नॉर्मल माणसांना प्रोटीन सप्लिमेंटची गरज नाही पावडर फॉर्ममध्ये. नॅचरली जे प्रोटीन आहे आहारामध्ये ते इनफ असतं, आणि प्रत्येकाला काही बॉडी सौष्ठव हा काही प्रत्येकाला होणार नाहीये ना, मोटिव्ह नाहीये. तुम्ही मला विचारलं मी का करते एक्सरसाइज, माझ्या शरीराचं ओव्हर ऑइलिंग आहे एक्सरसाइज हा. मला वागता आलं पाहिजे, जमिनीवर पडलेलं पेन उचलता आलं पाहिजे, पायातल्या शूजच्या लेसेस बांधता आल्या पाहिजेत, हे माझ्याकडून रिक्वायरमेंट आहे. आणि मला ओल्ड होईपर्यंत या गोष्टी करायच्या आहेत म्हणून मी एक्सरसाइज करते. असं नाहीये की मला हे ऍक्सेप्टेड नाहीये, मी माझं वय वाढलं म्हणून मला वागता येत नाहीये, मग मी कोणावर तरी अवलंबून आहे. सो एक्सरसाइज हा प्रत्येक वयोगटातल्या माणसाला गरजेचा आहे, स्वतःला स्वतंत्रपणे काही 4 गोष्टी करता याव्यात म्हणून. आता काही जणांचं प्रोफेशनच काहीतरी बॉडी सौष्ठव बनवायचं असेल तर त्यांचं वेट लिफ्टिंग करायचं, त्यांनी जरूर वजन उचलावीत, पण त्यांनी प्रोटीन खाताना ते त्यांच्यासाठी डॉक्टर्स असतात त्यांना सांगायला, त्यांच्यासाठी न्यूट्रिशनिस्ट असतात. सो प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करूनच काहीतरी आपण अंगीकारलं पाहिजे. आता ब्लँकली मी काय प्रोटीन पावडर घ्यायला कोणालाच सांगणार नाही, गरज नाहीये. दुकानात खूप सारे दुकानं झालेत वे प्रोटीनचे, एवढे मोठे डब्बे आहेत, त्याचे छोटे पण नाही आहेत. हो, छोटेही नाही. तर आता कसं आहे, त्यांनी सुद्धा फॅटी लिव्हर होते, त्यांनी किडनी फेल्युअर होतो लोकांना, त्याच्यात काही ऍडिटिव्ह आहेत, त्याचे काही गैर शरीरावर परिणाम होतात. याचा अवेअरनेस होणं गरजेचं आहे. आपल्याला माहित पाहिजे आपण काय, फायनली आय एम गोइंग बॅक टू द सेम थिंग, तोंडात खाण्याची वस्तू घालण्याच्या अगोदर आपण विचार केला पाहिजे आपण का खातोय. आपण बघितलं चांगलं फूड, बॅलन्स फूड पाहिजे, एक्सरसाइज पाहिजे, आणि ते पण एक मुद्दा होता की फॅटी लिव्हर रिकवर होतं, म्हणजे मे बी नॉर्मल स्टेजला येतं की नाही ते एक प्रश्न आहे की येतं की नाही पुन्हा. आणि नॉर्मली ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर इनकेस एखाद्या फॅटी लिव्हरचे सिम्पटम्स आहेत किंवा आहे फॅटी लिव्हर, तर ते किती काळात रिकवर होऊ शकतं असं एक आहे का? आता लिव्हर हा असा रेझिलियंट ऑर्गन आहे ना, मगाशी आपण म्हणलो की रिजनरेट पण लिव्हरला कपॅसिटी व्हायची. थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर पाल ही सगळ्यांनी बघितलेली आहे, पालीची शेपूट तुटते आणि पालीची शेपूट परत येते. हा जो चमत्कार आहे तो निसर्गात ह्युमन लिव्हर मध्ये नक्की होतो, लिव्हर रिजनरेट होतो. तसंच त्याच्यावरचा कुठलाही इन्सल्ट सुद्धा ती ढकलू शकते. म्हणजे जर आता फॉर एक्झाम्पल फॅटी लिव्हर झाली तर काही अर्ली स्टेजेसमध्ये फॅटी लिव्हर 100% रिकवर होऊ शकते. अर्ली स्टेजेसमध्ये, ऍडव्हान्स स्टेजेसमध्ये सुद्धा स्टेज डाऊन करता येतं. सो आता टिपिकली सांगायचं झालं, उदाहरण द्यायचं झालं, एखादा माणूस ओबीज आहे आणि त्याला फॅटी लिव्हर आहे, त्या व्यक्तीने मनावर सगळं नियंत्रण आणून 10 किलो वजन कमी केलं तर फॅटी लिव्हरची 1 ग्रेड कमी होऊ शकते. म्हणजे डाऊनवर्ड 1 फॅटी लिव्हर जाऊ शकते. आणि त्याही पेक्षा जास्ती जर आपण चॅलेंज घेतला की आपण सगळं व्यवस्थित डिसिप्लिनरी लाईफस्टाईल जगून पूर्ण फॅट लिव्हरमधली घालवून टाकणार आहे तर ते पॉसिबल आहे. लिव्हर सिरोसिस रिव्हर्सिबल आहे का तर नाहीये. फायब्रोसिस टू सम एक्सटेंट आहे. आता कुठल्याही इन्सल्टनी पहिल्यांदा फॅट डिपॉझिट होते, मग फायब्रोसिस येतो आणि मग सिरोसिस होतो. सिरोसिस झाला की एंड स्टेज समजली जाते, त्याचे कॉम्प्लिकेशन्स होतात, ज्या स्टेजला ट्रान्सप्लांटची गरज पडू शकते. परंतु त्याच्या अगोदरचा जो मोठा स्पेक्ट्रम आहे तो सगळा पूर्णपणे आपण इम्प्रूव्ह करू शकतो प्रयत्नांती. म्हणजे वजन कंट्रोल ठेवून खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण आणून. सो समवट आता आपण बघितलं की अर्ली स्टेज खूपच इम्पॉर्टंट दिसते, कारण अर्ली स्टेजला कळलं तर इझी आहे. पण अगेन पहिल्यापासून आपण होती लिव्हर इंटरनल ऑर्गन असल्यामुळे बऱ्याच वेळा असं पण होऊ शकते की माहित नाही, किंवा आजूबाजूचे सगळे जाड दिसतात तर मे बी सगळ्यांना वाटेल की नॉर्मल असू शकतं. तर असे एक्सटर्नल लक्षणं काय आहेत का की सुरुवात असू शकते? एक्सटर्नल लक्षण हेच आहे की आपलं वजन वाढायला लागलंय. ओके. त्याच्या बियॉन्ड काही त्याला असं पहिल्या काही स्टेजेस मध्ये तुम्हाला काही कळणार नाही. आणि जर फॅटी लिव्हर खूप अडव्हान्स स्टेजला गेली किंवा त्याच्याबरोबर इन्फ्लमेशन जे मी म्हणते मगासपासून की ज्यामुळे फायब्रोसिस होतं तसं व्हायला लागलं तर ती इन्फ्लमेटरी स्टेटमध्ये बरगडीच्या खाली दुखायला लागू शकतं थोड्याफार प्रमाणात. पण त्या स्टेजला जाईपर्यंत आपल्याला म्हणजे खूपच मग मेहनत करायला लागेल, खूप पुढे गेलेली स्टेज असेल. त्यापेक्षा जर वजन वाढायला लागलंय तर आपण एक सोनोग्राफी केली, फॅट आहे का नाही बघून घेतलं आणि मग प्रयत्न केला वजन कमी करायचा, तर दॅट इज आयडियल. कुठल्या तपासणीसाठी थांबायला नको. मी जसं म्हणलं तसं आहे की लिव्हर फंक्शन टेस्ट ही एक ब्लड टेस्ट आहे, ती आपण करून घेतली आणि त्याच्यात SGPT-OT हे लिव्हर एन्झाईम्स आहेत, तर त्याच्यामध्ये जर वाढलेलं आढळलं तर ती पण अर्ली स्टेज असू शकते. याच्या व्यतिरिक्त
तर तुम्हाला ना डोळ्यात कावीळ दिसेल ना, तुम्हाला बाकी काही प्रॉब्लेम्स दिसतील सुरुवातीच्या काळामध्ये. एखाद्याचं ब्लड प्रेशर थोडंसं वाढलंय, एखादं रिडिंग जास्ती आलं, एखाद्याला HbA1c 5.7 5.8 5.9 झालंय, जेव्हा नॉर्मलच्या थोडं बाहेर गेले, या सगळ्या जर लक्षणे दिसायला लागली तर त्याबरोबर जरूर एक सोनोग्राफी करून लिव्हरमध्ये फॅट नाही ना बघून घ्यावं. तसंच फायब्रोस्कॅन ही एक टेस्ट करता येते की ज्याच्यामध्ये लिव्हरमधलं फायब्रोसिस, फॅट हे समजतं आपल्याला. हे आपल्याला जे आपण आता जे काय आतापर्यंत चर्चा करतोय त्यात जर असं वाटलं आपलं वजन जास्ती आहे किंवा आपलं खाणं बाहेर होतं, तर हे जरूर या बेसिक तपासण्या करून घ्याव्यात. हे प्रिव्हेंटिव्ह आहेत त्या करायला पाहिजेत. म्हणजे आता जेव्हा आम्ही पुण्यामध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट एस्टॅब्लिश केलं तेव्हा आमच्या डोक्यात होतं की एंड स्टेजच्या लोकांना काही ट्रीटमेंट मिळत नाहीये, त्यांच्यासाठी हा एक ट्रीटमेंट मोडॅलिटी उपलब्ध होणं गरजेचं आहे. पण त्याबरोबर आता लक्षात आलं की एक मोठा स्पेक्ट्रम आहे ज्यांच्याकडे बघणं जास्ती गरजेचं आहे. कारण जर लिव्हर डिझीजच प्रिव्हेंट झाला तर ऑटोमॅटिकली एंड स्टेज पण प्रिव्हेंट होईल. मग आपला जो व्यस्त मार्ग आहे, व्यस्त गणित आहे की ऑर्गन जास्ती लागत आहेत आणि कमी उपलब्ध आहेत, तिथेही थोडीफार मदत होईल. त्यामुळे आपल्याला सर्व प्रकारे जर एक टीम एफर्ट घालता आला, ऑर्गन डोनेशन्स पण वाढवूयात, पण सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला जी निसर्गाने दिलेले ऑर्गन्स आहेत ते आपल्याला जेवढं पॉसिबल आहे तेवढं तरी आपण नीट ठेवूयात. बरोबर. चांगली लाईफस्टाईल ही तुम्ही मी सगळेच जण करू शकता, तर ती का नको करायला? आहाराकडे का नको बघायला? थोडा छोटा मोठा एक्सरसाइज का नको करायला? पुण्यातले रस्ते आहेत, टेकड्या आहेत, ग्राउंड्स आहेत पुण्यात, सो एक अर्धा पाऊण तास जरी आपण चाललो दररोज किंवा कुठेही, आता मी सह्याद्रीतून इथे आले तर मी चालत आले, हा जो ऑप्शन मी निवडला तर कुठेतरी आपण इनडायरेक्टली आपल्या लिव्हरला मदत करतोय. याला नीट असा एक कॉन्सेप्ट आहे, नॉन एक्सरसाइज थर्मोजेनेसिस. म्हणजे एक्सरसाइज करताना कॅलरीज बर्न करतो आपण, ही माहिती आपल्याला, पण या छोट्या छोट्या दिवसाच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत की मी आज घरामध्ये जिनाच वापरला, लिफ्टच वापरली नाही, किंवा मी घरातल्या घरात प्रत्येक गोष्ट स्वतःच चालत जाऊन आणली, उगीच कोणाला तरी सांगितलं नाही हे आणून दे रे, ते दे रे, किंवा मी घरातला एक आज झाडू घेतला आणि घरच झाडून काढलं, किंवा मी बागेमध्ये आज बागकाम केलं, किंवा झाडांना पाणी घातलं, किंवा मी ग्रोसरी आणायला स्वतः गेले आणि स्वतः उचलून आणली. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या जास्ती महत्वाच्या आहेत, जे आपण हळूहळू विसरत चाललोय. आपण फुटपाथवर टू व्हीलर लावतो आणि उतरून दुकानातून वस्तू घेतो, किंवा ते ऑफर ब्लिंकिट करतो, एक्झॅक्टली. सो हे सगळं कुठेतरी विचार करूयात आपण, नीटचा विचार करूयात आपण. समोर ओव्हरऑल डिस्कशन मध्ये पहिल्यांदा असं इन जनरल वाटतं ना की ज्या हेल्थ इश्यू बद्दल माहिती नसते ते खूप भीतीदायक असेल. मे बी आपल्या मधल्या डिस्कशन मध्ये झालं की अरे हे घाबरवणार आहे किंवा चेक करायला, पण समोर लिव्हरच्या बाबतीत किंवा बाकी ऑर्गन्सच्या बाबतीत असं कळतंय की आपल्या हातात आहे ते कंट्रोल करणं. पण ऍट द सेम टाइम हे पण दिसतंय की पण काही लोक गेली एका स्टेज पर्यंत की त्यांना गरज लागते. तर आपण आता असे एंड घेतोय, तर मला फक्त एक मेसेज तुम्ही प्रेक्षकांना दिला तर आम्हाला खूप चांगलं वाटेल की जेव्हा असं येऊ नये, पण कोणी तुमच्या नात्यातली आहे, कोणी तुमच्या ओळखीतली आहे की ज्यांची ब्रेन कंडिशन असू शकते, अशा वेळी त्यांनी त्या ब्रेन व्यक्तीचं डोनेशन करणं किती इम्पॉर्टंट आहे किंवा काय केलं पाहिजे? एक शेवटचा मेसेज. 100% गरजेचं आहे ते. तर आता मला वाटतं एक शेवटी आपण असं लक्षात घेऊयात, जर ब्रेन स्टेम डेथ हा शब्द कोणीही ऐकला, कोणीही म्हणजे लहान मुलांनी, मोठ्या माणसांनी, स्टुडंटनी, डॉक्टरनी, तर दॅट इज इक्विव्हॅलंट टू ऑर्गन डोनेशन. हे कुठेतरी गणित आपल्या डोक्यात फिक्स होऊ देत. मग जर आपल्या परिचयामध्ये, फॅमिलीमध्ये दुर्दैवाने असं होऊ नये, पण कधीही जर आपण हा शब्द ऐकला तर त्या माणसाच्या पाठीमागे आपण पूर्ण सपोर्ट देऊन उभं राहणं गरजेचं आहे की तुम्हाला हा एक निसर्गाने दिलेली एक मोठी संधी आहे. हे प्रत्येकाला भाग्य लाभत नाही ब्रेन डेथ होण्याचं आणि ऑर्गन डोनेट करण्याचं. तर ह्या कठोर प्रसंगी तुमच्या जरी कितीही जवळची व्यक्ती गेलेली असली तरी आम्ही तुमच्या सगळे सोबत आहोत. तुम्ही हा निर्णय घ्या, कारण तुमचा पेशंट गेलेला आहे, जाणार आहे, त्याच्याबरोबर तो गेल्यानंतर सुद्धा 4-5 व्यक्तींच्या शरीरामध्ये जिवंत राहणार आहे. आणि हे जे काही मरणोत्तर दान आहे, शेवटी त्या माणसाचं काहीच त्याच्यात बिघडणार नाही. आणि हे सर्व श्रेष्ठ, जगातलं सर्वात मोठं दान आहे की आपण कोणाला तरी ऑर्गन डोनेट करू शकलो. आपल्याला एक साधं फूल कोणाला देताना आनंद होतो, तर ऑर्गन देताना किती अत्युच्च आनंद होऊ शकतो आणि समोरच्या माणसाचं जीवन परत आपण फुलवू शकलो. हे जे काही भावना आहे ती अत्युच्च भावना आहे.
त्यामुळे मला वाटतं की ब्रेनस्टेम डेथ इक्विव्हॅलंट टू ऑर्गन डोनेशन हे जरी प्रत्येकाने लक्षात ठेवलं आणि खंबीरपणे त्या व्यक्तीच्या पाठीमागे आपण उभे राहिलो तर मला वाटतं तो जो काही 30-35% जो कन्व्हर्जन रेट आहे कन्सेंट मिळण्याचा तो 100% व्हायला वेळ नाही लागणार. छान बोललेस. आणि मला असं विचारायचं आहे की ऑर्गन डोनेशन इथपर्यंत स्टेजला आलं की त्याच्यानंतर परत फायनान्सेस हा खूप मोठा फॅक्टर असतो. अगदी महत्त्वाचा फॅक्टर येतो, कारण ऑर्गन ट्रान्सप्लांटची आपल्या देशातली खर्च हा खूप जास्ती आहे, कारण की ते त्याच्यात बऱ्याच गोष्टी एकत्रित येतात. त्यामुळे ऑर्गन ट्रान्सप्लांट हे कॉस्टली असतं. सुदैवाने काय झालंय की गव्हर्नमेंटचा काही एका प्रत्येक क्षेत्रातल्या म्हणजे आर्थिक काही गटांमध्ये गव्हर्नमेंट त्यांना सपोर्ट करतं. मुख्यमंत्री सहाय्यक योजना आहे किंवा एक प्रधानमंत्री सहाय्यक योजना आहे, त्यातून काही फंड्स होतात. काही NGOज आहेत की ज्या लहान मुलांच्या ट्रान्सप्लांट्सना मदत करतात. त्याच बरोबर इन्शुरन्स कंपनीज ट्रान्सप्लांट कव्हर करतात. आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे ट्रान्सप्लांट आहे जे पूर्वी सर्वसामान्य माणसांच्या रीचच्या बाहेर होतं ते आता अवेलेबल आहे, अफोर्डेबल आहे. म्हणजे हॉस्पिटल्समध्ये सुद्धा त्याचा कॉस्ट कट झाली आहे. त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट सेक्टरच्या हॉस्पिटल्समध्ये सुद्धा ट्रान्सप्लांट होतं. पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये 5 लिव्हर ट्रान्सप्लांट झालेली आहेत. किडनी ट्रान्सप्लांट रेग्युलरली होतात. तसंच मुंबईच्याही काही गव्हर्नमेंट सेटअप्समध्ये ट्रान्सप्लांट होतात. आणि यावर्षी काही दिवसांपूर्वीच गव्हर्नमेंटनी पण असं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी आपल्याला सांगितलेलं आहे सर्व मेडिकल फ्रॅटर्निटींना की त्यांची जी महाराष्ट्रातली गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत तिथे सर्व ठिकाणी ते ऑर्गन डोनेशन आणि ट्रान्सप्लांटची सुविधा उपलब्ध करणार आहे. त्यामुळे आय थिंक तसं झालं तर मग सर्व समाजातल्या गटांना त्याचं ॲक्सेसिबिलिटी राहू शकते. आणि आम्ही सुद्धा मदत करतो. प्रत्येक इंडिव्हिज्युअल डॉक्टर ह्याच्यात जो कोण आहे काम करणारा तो त्याचं भान आहे प्रत्येकाला. थँक्यू सो मच डॉक्टर, खूप माहिती मिळाली. थँक्यू सो मच. अवेअरनेसची गरज होती सगळ्यांना.